वसंत व्याख्यानमालेच्या आजच्या सत्रामध्ये सर्वांचं मी मनःपूर्वक स्वागत करतो. आजच्या वक्त्या सौ मंगला गोडबोले यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. मी संस्थेतर्फे सर्वप्रथम मंगलाताईंचं स्वागत करतो. पूर्वाश्रमीच्या मंगला श्रीधर परांजपे, ज्यांना आपण सौ मंगला गोडबोले या नावाने आज ओळखतो, या मराठीतल्या सुप्रसिद्ध लेखिका आणि वक्त्या आहेत. आज आपण त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी इथे उत्सुक आहोत, पण त्यापूर्वी त्यांचा अल्प परिचय मी सर्वांसमोर सादर करतो. मंगलाताईंचं महाविद्यालयीन शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई या ठिकाणी झालं. ह्या वयापासूनच त्यांना नॅशनल स्कॉलरशिप, दक्षिणा फेलो इत्यादी मोठमोठाली पारितोषिकं प्राप्त झालेली होती. त्याचप्रमाणे विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये ताईंना अनेक बक्षिसं ही मिळालेली होती. 1970 साली मुंबई विद्यापीठाची MA मराठी आणि भाषाशास्त्र ही पदवी त्या नुसत्या उत्तीर्ण झाल्या नाहीत, तर त्याच्यात पहिला क्रमांक त्यांनी मिळवला आणि त्याबद्दल नचिकेळकर सुवर्ण पारितोषिक त्यांना प्राप्त झालेलं होतं. पुढे महिला महाविद्यालय विलेपार्ले या ठिकाणी त्यांनी अध्यापनाचं कार्य केलं. त्याचप्रमाणे स्त्री आणि माहेर यासारख्या मासिकांमध्ये संपादन सहाय्यसुद्धा त्यांनी केलेलं आहे. मंगलाताईंची एकूण 71 पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत आणि ह्या पुस्तकांच्या विषयांमध्ये, प्रकारांमध्ये हे सुद्धा अतिशय वैविध्य आहे असं आपल्याला बघायला मिळतं. वानगी दाखल मी काही उदाहरणं मुद्दाम सांगणार आहे. ताईंचे एकूण 18 कथासंग्रह आहेत, ज्याच्यामध्ये आरंभ, कोपरा, खुणेची जागा, ब्रह्मवाक्य, गुंडाबळी, जिथली वस्तू तिथे, बाजार, मुरली हे काही महत्त्वाचे संग्रह आहेत. गोंदण या नावाने एक कादंबरीसुद्धा त्यांनी लिहिली आहे. त्याचप्रमाणे झुळूक, नवी झुळूक, अळवावरचे थेंब, पर्स हरवलेली बाई, पेज 3, वत्सला वहिनींचा आधुनिक ॲडव्हाइस, खाऊन पिऊन दुःखी यासारखे विनोदी लेखसंग्रहसुद्धा प्रकाशित झालेले आहेत आणि ते वाचकांना अतिशय भावलेले आहेत. कुंपण आणि आकाश, माझी पालकनीती आणि मी, सहवास हा सुखाचा, पुरुषोत्तमाय नमः, कधी बहर कधी शिशिर, पण बोलणार आहे, जुनी विटी नवराज्य, जरा चुकीचे जरा बरोबर यासारखे ललित संग्रहसुद्धा प्रकाशित झालेले आहेत. मंगलाताईंनी बालसाहित्य हा एक वेगळा जो एक दालन आहे साहित्यातलं असं आपण म्हणूया, त्याच्यातही मुसाफिरी केलेली आहे. अल्बम, नीरू आणि नेहा, सही रे सही, चिंटुकल्या गोष्टी यासारखे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. पाऊस सारखी एकांकिका लिहिणाऱ्या मंगलाताईंनी वयात येताना, स्त्रीत्वाचे रहस्य, दत्तक घेण्यापूर्वी, तदैव लग्नम, सती ते सरोगसी यासारखे माहितीपर लेखनसुद्धा केलेलं आहे. त्याचप्रमाणे सुनीताबाई दामले मावा, अमृतसिद्धी, पु ल समग्र दर्शन या ग्रंथांचं सह देशपांडेंबरोबरचं जे लेखन आहे, किंवा चांदणे स्मरणाचे, नव्या सूर्याच्या शोधात यासारखं लेखन आहे, हे चरित्र लेखन किंवा संपादन या सदरात मोडणारं आहे. वाहन महर्षी, सुवर्णमुद्रा, जगन्नाथाचा रथ यासारख्यांचं शब्दांकन करण्याची संधीसुद्धा मंगलाताईंना मिळाली. त्यांच्या निवडक विनोदी साहित्याचं संपादन करून निवडक मंगला गोडबोले हा 2016 एक मोठा संग्रह राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला. ही बाईंच्या एकंदरीत या लेखनातल्या सगळ्या कारकिर्दीची मोठी पावती म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे त्यांच्या निवडक गंभीर कथांचं संपादन हे कथायात्रा मार्च 2018 नवचैतन्य प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलं. मंगलाताईंच्या या सगळ्या लेखनाला अर्थातच पुरस्कार मिळाले नसते तर नवल, कारण दर्जेदार लेखन त्या सातत्याने करत येत होत्या आणि त्यामुळेच वयात येताना सारख्या पुस्तकाला 1986-87 सालचा राज्य पुरस्कार जाहीर झाला. अल्बम या सर्वोत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार हा गोपीनाथ तळवलकर पुरस्कार म्हणून त्यांना 1999-2000 साली मिळाला. अशी घरं अशी माणसं ह्या सर्वोत्कृष्ट ललित गद्यासाठी वि द घाटे पुरस्कार त्यांना मिळाला. पर्स हरवलेली बाई यासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी साहित्याचा दत्तू बांदेकर पुरस्कार त्यांना मिळाला आणि याच प्रकारे सही रे सही, ऋतू हिरवट, श्रीपाद कृष्ण कोलटकर पुरस्कार इत्यादी त्यांना प्राप्त झाले ह्या पुस्तकांसाठी. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यशास्त्र पुरस्कार हा सती ते सरोगसी ह्या महत्त्वाच्या पुस्तकाला जाहीर झालेला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे सुद्धा ताईंना एकूण 5 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि ह्या व्यतिरिक्त पुणे मराठी ग्रंथालय, कोथरूड उपनगर साहित्य संमेलन, सार्वजनिक वाचनालय नाशिक, दिवा, मॅजेस्टिक प्रकाशनाचा जयवंत दळवी पुरस्कार, पुणे फेस्टिवल, वनिता समाज दादर यांचा जीवन गौरव पुरस्कार यासारख्या महत्त्वाच्या संस्थांनी ताईंना वेगवेगळे पुरस्कार दिलेले आहेत. मंगलाताईंच्या साहित्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतं ते म्हणजे हे साहित्य जसं मराठी वाचक अनुभवतात, वाचतात आणि त्याचा आनंद घेतात, त्याचप्रमाणे इतरही भाषांमध्ये हे साहित्य पोहोचावं असं त्या भाषेतल्या लेखकांना वाटलं असावं आणि म्हणूनच मंगलाताईंच्या साहित्याचा अनुवादसुद्धा इतर भाषांमध्ये झालेला आहे. उदाहरणार्थ वयात येताना या पुस्तकाचा गुजराती अनुवाद झाला आहे. दत्तक घेण्यापूर्वी ह्या पुस्तकाचा थिंकिंग ऑफ ॲडॉप्शन या नावाने इंग्रजी अनुवाद हा प्रसिद्ध झालेला आहे. तसंच ताईंच्या निवडक कथांचा कानडी अनुवाद के सत्यनारायण ह्या कानडी साहित्यातल्या महत्त्वाचे जे लेखक आहेत त्यांनी केलेला आहे. ह्या व्यतिरिक्त मंगलाताईंनी आकाशवाणीसाठी भरपूर लेखन केलेलं आहे. त्यांच्या 2 नभोनाट्यांची नभोवाणीच्या अखिल भारतीय स्पर्धेत निवड झाली आणि त्याचबरोबर विविध भारतीय भाषांमध्ये त्यांचा अनुवाद होऊन प्रसारणसुद्धा आकाशवाणीतर्फे करण्यात आलं. श्री कृपे करून हे व्यावसायिक रंगभूमीवरचं नाटकसुद्धा मंगलाताईंच्याच हस्ते तयार झालेलं आहे. बालभारतीच्या मराठी भाषेच्या क्रमिक पुस्तकामध्ये ताईंच्या गद्यलेखनाचा समावेश झालेला आहे. विटा इथल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 21व्या विभागीय संमेलनाच्या अध्यक्षपदी 2013 साली मंगलाताईंची निवड झाली होती. त्याचप्रमाणे बदलापूर इथे आयोजित झालेल्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या 39व्या महानगर साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ताईंनी भूषवलं होतं. त्याचप्रमाणे पणजी इथल्या 12व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदसुद्धा मंगलाताईंना प्राप्त झालं होतं. अशा उच्च विद्या विभूषित आणि आपल्या अनुभवांनी वाचकांचं सुद्धा अनुभवविश्व संपन्न करणाऱ्या लेखिका आणि वक्त्या आजच्या सत्राला आपल्याला व्याख्याता म्हणून लाभल्या आहेत. मी पुन्हा एकदा त्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. वसंत व्याख्यानमालेसाठी ज्यांचं सहकार्य लाभलं त्या चितळे बंधू, रावतेकर ग्रुप, पुना गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगीळ ज्वेलर्स, पीतांबरी प्रॉडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमानोरा, PNG एक्सक्लुझिव्ह या सर्वांचंसुद्धा मी मनःपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि आजच्या मान्यवर वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानास प्रारंभ करावा. धन्यवाद. Konnichiwa. Have you ever dreamed of speaking Japanese fluently? Whether it's for career growth, travel, or your love for anime, now you can learn Japanese anytime, anywhere. At Tilak Maharashtra Vidyapeeth, we offer a fun, flexible, and interactive way to learn Japanese online. What you learn? Hiragana, katakana and kanji. Conversational Japanese. Grammar and sentence structure. Cultural insights and etiquette. Understand Japan beyond the language. Why choose us? Live and self-paced classes. Native and expert trainers. Certification on completion. JLPT preparation. Your Japanese journey starts now. Sign up today and take your first step toward fluency. Are you ready to uncover the stories that shape our world? To dive deep into the world of news reporting and storytelling, welcome to TMV's journalism course, your gateway to the dynamic world of media and communication. With an enriching history in the field of journalism for more than 18 years, our course is designed to equip you with the skills and knowledge needed to thrive in today's media landscape. From news writing in print media to investigative reporting in broadcast media, from multimedia storytelling to digital journalism, we cover it all. I've always been passionate about storytelling and making a difference. That is why I enrolled in the journalism course. Through hands-on projects, real-world simulations, and mentorship from industry professionals, you'll gain practical experience and build a portfolio that showcases your talents. Whether you're an aspiring journalist, communications professional, or simply someone with a passion for storytelling,
Our journalism course offers a pathway to success in the ever-evolving world of media. With the rapid evolution of media, I knew I needed to stay ahead of the curve. This course offers the latest insights and techniques in journalism. Join us on this exciting journey and unleash your potential as a journalist. Enroll now and start shaping the narratives of tomorrow. द्या अशासारखं शीर्षक माझ्या भाषणाला दिलेलं आहे. या शीर्षकाचा आपण थोड्या तारतम्यानेच विचार करूया. कारण अक्षरशः काल, अक्षरशः आज, अक्षरशः उद्या असं काही हे सांगता येत नाही. काळाचे टप्पे साधारण मी घेतलेले आहेत आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यातून निर्माण झालेले प्रवाह यांच्याविषयी थोडंफार सांगण्याचा पुढच्या 1 तासात मी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे हा MA मराठीचा तास होणार नाही आणि आपल्याला त्रास होणार नाही ह्याची पण मी जरूर काळजी घेईन. हे सांगण्याचा हेतू एवढाच की मराठी विनोद संपला, पुलंनंतर संपला, किंवा मराठीला विनोदाची फारशी परंपरा नाही. आपण लोक परंपरेने गंभीर वृत्तीचे आहोत. आपलं निवृत्तीवादी तत्त्वज्ञान आहे. मग त्याच्यामध्ये विनोदाला स्थान काय अशासारखं पुष्कळ ठिकाणी बोललं जातं. एका साहित्य संमेलनात सुद्धा मराठी विनोद संपला, लवकरच घाटावर त्याचा अंत्यविधी करा अशासारखी वाक्य बोलली गेलेली होती. हे म्हणण्यात खरं म्हणजे आपलं अज्ञानच दिसतं. कारण असं काहीही एका क्षणी संपत नाही आणि एका क्षणी सुरूही होत नाही. ही एक दीर्घ परंपरा असते. त्या परंपरेचा थोडा आढावा मी घ्यायचा आज विचार करते आहे. ह्याच्यात मी काहींची नावं घेणार आहे. ह्याचा अर्थ इतरांना मी लेखक मानतच नाही किंवा मला त्याचं महत्त्व नाही असा अजिबात होत नाही. आठवणीचाही एक काहीतरी प्रश्न असू शकतो आणि आपल्या कालावधीचाही असू शकतो. त्याच्यामुळे महत्त्वाचे लेखक किंवा महत्त्वाचे प्रवाह कसे येत गेले मराठी विनोदात आणि आता भवितव्याबद्दल मला काय वाटतं अशा साधारण रचनेचं मी आज इथे सगळं केलेलं आहे. विनोद प्रत्यही असतो, नेहमीच असतो. मला 1-2 वर्षातनं तरी कुणीतरी एक अशी व्यक्ती भेटतेच की ती म्हणते की एवढी वर्ष एवढं हास्यास्पद लिहिणं सोपं नाही, नाही का. तर असं तोंडावर म्हणणारी माणसंसुद्धा मला भेटतात. त्याच्यामुळे ह्या हास्यास्पद शब्दाला मी कायम घाबरून असते. असे पुष्कळ घटना दैनिक जीवनात घडत असतात. अलीकडे वयानुसार मी सभांना जायचं म्हटलं की असं सांगते की माझी नेण्या आणण्याची सोय करा, कारण पुण्यातले रस्ते, ट्रॅफिक मला कळेल न कळेल. तर गेल्या आठवड्यात एक अतिशय उत्साही कार्यकर्ते होते. ते फोनवर मला म्हणाले की माणूस पाठवा, काय वाटल्यास 4 माणसंसुद्धा आम्ही पाठवू. आम्ही त्यांना म्हटलं होतं तूर्त 4 नाही आली तरी चालतील, 1 माणूस आणि 1 रिक्षा असली तरी मला पुरेल. अशा घटना घडत असतात. हे काही फार नवीन नाही किंवा वेगळं नाही. लेखक ते कसे टिपतो हा एक भाग आहे आणि लेखकाला कुठला काळ, परिस्थिती ह्याची पार्श्वभूमी मिळते हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने काही महत्त्वाचे टप्पे मी आपल्यासमोर मांडते आहे. मराठी विनोदाची वाट खूप जुनी आणि दीर्घकाळपासूनची आहे. असं काही नाही आहे की एकदम एका क्षणी हे इंग्रजीच्या आगमनाने झालं, असं काही नाही आहे. संस्कृत साहित्य ज्यांनी वाचलं असेल त्यांना विदूषकाची व्यक्तिरेखा सहजच आठवेल की तो कशा प्रकारचे विनोद करायचा आणि किती चलाखीने तो राजाला त्याच्या प्रेयसीची भेट घडवून द्यायचा, त्यासाठी शाब्दिक खेळ कसा करायचा वगैरे. ज्यांनी संस्कृतचा कधी अभ्यास केला असेल त्यांना माहीत असेल. द्व्यर्थी श्लोक असायचे आणि अतिशय बुद्धिगम्य असा विनोद त्याच्यामध्ये केला जायचा, असं घडलेलं आहे. देवादिकांच्या ज्या गोष्टी आहेत आपल्याकडे, मी अगदी पुराण असं म्हणणार नाही, पण प्रचलित ज्या गोष्टी आहेत त्याच्यातसुद्धा आपल्याला आठवत असेल की देवांचीसुद्धा नाना रूपं आहेत, भक्तांची नाना रूपं आहेत. म्हणजे तोत्रा कोणी असतो, उंच शेंडीवाला कोणी असतो, कुबड आलेला कोणी असतो, नारदासारखी व्यक्तिरेखा आपल्याला माहीत आहे. हे सगळं विनोदासाठीच, म्हणजे देवादिकांच्या गोष्टीसुद्धा फार वृक्ष कंटाळवाणे होऊ नयेत म्हणून त्याच्यात अशी एखादी व्यक्तिरेखा नेमणं असं काहीतरी केलं असलं पाहिजे. संत साहित्याविषयी आपल्याला माहिती आहे, मुंगी व्याली शिंगी झाली, नंडेचं कातं किरकिर करतं खरूज होऊ दे त्याला, किंवा सासूचा बोडखी कर ग तिला, म्हणजे बाईला बोडखी कर, हा म्हणजे अंतिम शाप झाला ना तिला दिलेला.
तर असे उल्लेख संत साहित्यामध्ये पुष्कळ आलेले आहेत. लीळा चरित्रामध्ये ठिकठिकाणी शाब्दिक विनोद आहेत, ते मी आता इथे सांगत बसत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं आपलं लोकसाहित्य, वग, नाट्य ह्याच्यामध्ये तमाशा, त्याच्यातली सोंगाड्याची बोलणी. म्हणजे माझ्या आठवणीत माझ्या लहानपणातसुद्धा मी हे पाहिलेलं आहे की गवळण नाचणारी असते, तो तिला छेडतो आणि मग ती म्हणते तुला काही आया बहिणी आहेत की नाही रे, मेल्या मुडद्या वगैरे. त्याबरोबर तो लगेच म्हणायचा की तू होतेस का माझ्या मुलांची आई. अशा प्रकारचे संवाद, काही वेळा थोडे चावट संवादसुद्धा त्या तिथे केले जायचे. बालसाहित्यामध्ये एक होती तिला झाली टू वगैरे, ही शाब्दिक गंमतच आहे, कारण ह्याच्यात काही फार अर्थपूर्ण काही सांगितलं नाही. मुलांना शब्दामध्ये रचायचं, रमवायचं असा एकूण प्रयत्न आपल्याला दिसतो. आता आपण आधुनिक मराठी विनोद इथे येऊया, कारण हा सगळा इतिहास ह्याच्या पार्श्वभूमीला धरूया. यात एक महत्त्वाची गोष्ट सांगायला पाहिजे की विदूषक, स्त्री विदूषक मराठी किंवा संस्कृत नाटकात झाला नाही. डॉक्टर गोके भट हे संस्कृतचे प्राध्यापक, आता अर्थात ते हयात नाहीत, ते मला शिकवायला होते आणि त्यांचा विदूषकावर PhDचा प्रबंध आहे. त्यांनीही असं म्हटलेलं आहे की बाईने विनोद करावा किंवा करमणूक करावी ही कल्पना तेव्हा सुचलेली नव्हती. विदूषक हा नेहमी पुरुषच असायचा. म्हणजे मग आपण शेवटी जेव्हा बायका आणि विनोद इथे येऊ तर ती पण परंपरा किती जुनी आहे हे आपल्या सहजपणे लक्षात येईल. आता साधारणतः व्यावहारिक सोयीसाठी जागतिक महायुद्धाचा काळ, भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा काळ, महाराष्ट्र राज्य स्थापल्याचा काळ आणि मग 1990 नंतरचा उदारीकरणाचा वगैरे काळ, असे 4 टप्पे मी विचारार्थ घेते आहे. महायुद्धाच्या सुमाराचा काळ म्हणजे आधुनिक मराठी विनोदाचे जनक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. आपण हे सगळ्यांनी कधी ना कधी वाचलं असेल, पण ह्यांना जनक असं मानलं जातं. तेही पत्रकार होते, पेशाने वकील होते आणि आरंभी समीक्षाच लिहित होते. आरंभी विनोदी लिहित नव्हते. त्यांना नरसिंह चिंतामण केळकरांनी सांगितलं की तुम्ही जरा मजेचं लिहा ना, किती ताणाचं तुम्ही काम करताय. आणि म्हणून ते लिहायला लागले, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 18 धान्यांचं कडबोळं जे पुढे तयार झालं ते त्याच्यामधून झालेलं आहे. अतिशय महत्त्वाचं मला हे इथे सांगायचं आहे की विनोदकार हा व्यासंगी विद्वानही होता. आणि तिथेही आपण शेवटी येऊ की आता कुणीही उठावा आणि विनोद लिहावा आणि व्यासंगी विद्वानांनी लिहावा, ह्यातला जो दर्जात्मक फरक असतो तो तिथपासून सुरू झालेला आहे, जो मी कोल्हटकरांच्या उदाहरणावरून सांगितलं. किंवा काळकर्ते परांजपे ह्या अतिशय उपरोधात्मक राजकीय विनोद लिहित होते. लोकहितवादींच्या लेखनातही ते आहेच वगैरे. आता हे जे 18 धान्यांचं कडबोळं लिहिलं गेलं त्यांच्यातून, त्याच्यात मग बंडू नाना, पांडू तात्या ह्यासारखे मानसपुत्र त्यांनी निर्माण केले. आणखी एक म्हणजे त्यांनी ते टोपण नावाने लिहिण्याचा खटाटोप केला नाही. मी हा असा आहे, मला हे जग असं वाटतंय आणि त्याची जर काही किंमत पडली तर मी मोजीन, अशासारखा त्यांचा विचार असावा असं दिसतं. आणि मग त्यांचं साहित्य 32 हे पुस्तक प्रसिद्ध झालं वगैरे. त्या काळामध्ये त्यांनी गणपती ह्याला वाकड तोंड्या देव असं लिहिलं आहे बरं का. आज आहे का कोणाची हिंमत असं काही लिहायची, पण त्यांनी असं त्याला लिहिलेलं आहे. आणि पुढे जेव्हा कोल्हटकर अर्धांगाने आजारी पडले, त्यात त्यांचा अंत झाला, तेव्हा त्यांच्या अनेक वाचकांनी त्यांना असं म्हटलं आहे की तुम्ही तेव्हा देवाची चेष्टा केलीत ना, भोगा आता आपल्या कर्माची फळं. म्हणजे विनोद करण्याची किंमत कुठल्या प्रकारे लोक मोजत असतील किंवा मानत असतील हा सारखा ह्याच्यामध्ये काही भाग आहे. आता त्यांनी एक हुसेनभाई म्हणून कॅरेक्टर निर्माण केलेली होती. तर तो किती श्रीमंत आहे, किती श्रीमंत आहे, तर अवघ्या खानदानाला पुरून उरेल एवढा पैसा त्यांच्याकडे आहे. आता हुसेनभाईला पुरून उरणे ही कल्पना आपण समजू शकतो. हे पैसा पुरून उरणे आणि माणूस पुरून उरणे याची कशी त्यांनी गंमत केली आहे हे आपण बघू शकता. 1889 तेलंग नावाच्या एका लेखकाने संगीत हजामत असं एक पूर्ण नाटक लिहिलं आहे. आणि तेव्हा जे कुठलंही नाटक संगीत करायचे आणि त्याच्यात भरताड गाण्यामागून गाणी घातली जायची, त्याची चेष्टा करणारं त्यांनी संगीत हजामत असं लिहिलं.
अत्र्यांनी पुढे असं म्हटलं आहे की विनोदाची सुरुवात हजामतीपासून व्हावी, यात नवल ते काय वगैरे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मुद्दा असा की 1889 साली विनोदी नाटक लिहावं आणि समकालीन सगळ्या काय व्यवहारांवर चेष्टा करावी किंवा टीका करावी असा विचार कोणाला तरी सुचला होता. सुचलाच नव्हता असं नाही, पुष्कळदा असं होतं की आता आम्हालाच काही नवीन सुचलं आहे ना आम्हीच फार तीर मारतो आहे असं नसतं. हे सर्व काळामध्ये चालू होतं. पण कोल्हटकरांनी नेहमी सनातन धर्मावर टीका केली. आपली लग्नपद्धती असेल, आपले सणवार असेल, आपले देवादिक असतील, त्यांचे ते व्रतवैकल्य, या सगळ्यावर त्यांनी टीका केली आणि त्यांच्यावरती अतिशय रोष समाजाचा झाला. ते पुढे मी त्यांच्या पक्षघाताचं आपल्याला सांगितलंच आहे. त्यांचे शिष्य हे आपल्याला सगळ्यांना माहीत असलेले खरे आद्य विनोदकार म्हणता येतील, ते म्हणजे अर्थातच राम गणेश गडकरी. आता गडकरींच्याबद्दल इंटरेस्टिंग असं आहे की ते काव्यही लिहायचे, ते नाट्यही लिहायचे आणि ते विनोदही लिहायचे. एखाद्या व्यक्तीने केवळ विनोदच लिहित राहणं ह्यातली अनैसर्गिकता काही आहे का, हे जयवंत दळवींच्या संबंधात मी शेवटी सांगणार आहे. पण गडकरींनी बालकराम नावानी मासिक मनोरंजनमध्ये आपलं सदर लिहायला सुरुवात केली आणि मग तिंबुनाना वगैरे त्यांनीही काही काही व्यक्तिरेखा निर्माण केल्या. पण आबा भटजी, बाळकराम असे मानसपुत्र निर्माण केले. शेवटी मी इथेही येणार आहे की मानस कन्या करावीशी कोणाला का नाही वाटली. विनोदाच्या क्षेत्रात नेहमी मानसपुत्रच का होत गेले ह्याचाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खरं म्हणजे विनोद घ्यावा तेवढा गांभीर्याने घेता येतो, आपल्याला किती झेपेल हा आपलाच प्रश्न असतो. गडकरींचं शाब्दिक कौशल्य, व्यासंग, प्रतिभा ही इतकी अपार होती की त्यांच्या तोडीला जाणारा लेखक त्या काळात दुसरा झाला नाही. त्याच्यामुळे नेहमी असं होत गेलं की कुणाची तुलना करायची तर गडकरींशी करायची आहे, विनोदकाराची, अशी एक रूढी पडली. गडकरींच्या नाटकांमध्ये, गंभीर नाटकात विनोदी कॅरेक्टर्स हे त्यांनी सुरू केलं. म्हणजे एकच प्याला तुम्हाला माहीत आहे, त्याच्यात तळीराम आहे आणि तळीराम वैद्याकडे जातो आणि मग ते त्याला काहीतरी भस्म 2, 4, 5 घ्यायला सांगतात. तर तळीराम म्हणतो, एका माणसाची राख करायला इतकी भस्म कशाला लागतात तुम्हाला. तर हे जे कॉमिक रिलीफ ही जी कॉन्सेप्ट आहे ना, गंभीर नाटकामध्ये थोडासा ताण कमी करणारी एखादी व्यक्तिरेखा, पण ती विषयापासून फार पण लांब जाऊ द्यायची नाही. असं होता कामा नये की तोच रंगला आणि बाकी नाटक मागे पडलं. तर हे तारतम्य गडकरींनी फार चांगल्या प्रकारे पाळलं. प्रेमसन्यासमध्ये गोकुळ हे पात्र, राजसन्यासमध्ये जिवाजी ही पात्र वगैरे ही त्यांनी निर्माण केलेली आहेत. ह्याच पुण्यातल्या एका सभेमध्ये एकदा टिळक आणि परांजपे ह्या दोघांची भाषणं होती. तेव्हा गडकरी असं म्हणाले की आज पुण्यातली 2/3 बुद्धिमत्ता व्यासपीठावर आहे. मग तिसरे कोणतं, अर्थात स्वतः मीच. ह्याच्यामुळे आज पुण्यातली 2/3 बुद्धिमत्ता सभागृहात आहे अशासारखं ते बोललेले आहेत. किंवा त्यांच्या बाबतीत पुष्कळदा असं झालेलं आहे की बाहेर भेटायला आलेली माणसं परत गेली किंवा रस्त्यात त्यांना आठवायचं की अहो जोडे हवे होते म्हणून मी परत आलो आहे, तेव्हा ते म्हणायचे की जोडे ना तुम्हाला बाहेर नक्कीच मिळतील. तर अशा प्रकारचे पुष्कळ विनोद. गडकरींचा जन्म नवसारीला झाला आणि मृत्यू सावनेरला झाला. तर ते नेहमी म्हणायचे की शब्दाचा कसा व्यत्यास होऊ शकतो बघा, नवसारी सावनेर म्हणजे जन्म आणि मृत्यू हे कसं झालं. तर मला सदैव ह्या लोकांना भाषिक खेळ किती सहज जमत होते ह्याचं खूप महत्त्व वाटतं. आता खूप मेहनतीने आणि यथातथा काहीतरी करून मी काहीतरी शाब्दिक कोटी जमवायची अशी वेळ ह्या लोकांवर आली नाही. त्यांना सहजपणे हे सगळे विनोद जमलेले आहेत. आणि तिहेरी प्रतिभा असल्यामुळे गडकरींना छोट्या आयुष्यात मराठी साहित्यावर जो प्रचंड ठसा उमटवता आला तो पुढे आयुष्यभर आजतागायत म्हणजे आमचं आयुष्यभर आम्हाला तो कधी पुसता आलेला नाही. हे गडकरींचं फार मोठं काम आहे. आता आपण महायुद्धानंतरच्या काळाकडे येतो आहो हळूहळू. हे महायुद्धपूर्व जग मी सांगितलं. जेव्हा पत्रकारिता नवी होती, दैनिकं साप्ताहिकं त्याच्यात सदरं लिहिणं ह्याची नुकती सुरुवात झाली होती. 90 नंतर ते किती बोकाळलं आहे हे आपण सगळे बघतोच आहोत.
आता महायुद्धोत्तर जगामध्ये कोण कोण, तर सगळ्यात महत्त्वाचं नाव चि.व्ही. जोशी यांचं आहे. मला आजही वाटतं, आणि पुलंची प्रचंड भक्ती करून त्यांच्यावर खूप लिहून वाचूनसुद्धा मला असं वाटतं की चि.व्ही. जोशींच्या इतका निर्मळ विनोद, निर्मळ कौटुंबिक विनोद फारसा कोणाला, अगदी पुलंनाही आला नसेल. पुलंचा विदग्ध विनोद होता, तो वेगळा भाग आहे. चि.व्ही. जोशीसुद्धा बघा, हे पाली भाषेचे अभ्यासक होते आणि त्यांनी ठिकठिकाणी जाऊन मुक्तपणे पालीवरती भाषणं दिलेली आहेत. म्हणजे पुन्हा पहिलाच मुद्दा की व्यासंगी किंवा विदग्ध माणसं विनोद लिहितात, त्याचा जो एक दर्जा ती टिकवू शकतात, तो मराठीच्या परंपरेमध्ये नेहमी आहे. अत्र्यांनी त्यांना कोमल विनोदाचे फुलमाळी असं म्हटलेलं आहे. हा जो कोमल हा शब्द आहे खूप महत्त्वाचा आहे. चिंतामणराव विनायकराव ह्यांचा चिमणराव झाला, तो पुण्यातल्याच वागो काळे ह्यांनी केला वगैरे, हा इतिहास सगळीकडे आता उपलब्ध आहे. पण कोमलपणा किती बघा, की त्यांची ती 5 मुलं, ज्यांनी चिमणराव तर वाचलाच असेल, तर मोरू, मैना, राघू वगैरे नावं आहेत सगळी, ही पक्ष्यांची नावं आहेत. स्वतः जोशींची 5 अपत्य लहान वयात निधन पावली, तर ती थोडाच काळ आयुष्यात येऊन ते पक्षी कसे उडून गेले म्हणून आपल्या कथेतल्या पात्रांना पक्ष्यांची नावं द्यायची आणि ते उडून जाणार आहेत हे स्वीकारायचं. म्हणजे किती प्रकारे त्या व्यक्तीला त्या घटनेचा त्रास झाला असेल याचा आपण अंदाज करू शकतो. बोरापासून बनते ती बोरिक पावडर असते असं त्यांनी कुठेतरी म्हटलेलं आहे. दातांना रोग झाला तर पायोरिया कसा म्हणाल, पायाचं पायोरिया असेल असं त्यांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर स्काउट मास्तर जेव्हा विडी पेटवण्याचं सांगतात, हे सगळं आपण वाचलं असणार खरं आहे. मी माझ्या लहानपणी अनेक वेळा हे वाचलेलं आहे. तर सारखा वारा येतो आणि ती काडी विझते, तर पहिली काडी पेटवली ती विझली, दुसरी पेटवली ती विझली, मग मी मजाच केली, मी तिसरी पेटवलीच नाही, डायरेक्ट चौथी पेटवली आणि सिगरेट असं त्यांनी म्हटलं आहे. हे एक्झॅक्ट चमत्कृतीचा भाग आहे ना, तो चि.व्ही. जोशींमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांचा एक विनोद तर मला काळजाला लागलेलाच आहे जवळजवळ, की एक स्त्री पार्टी नट आहे आणि तो दिवसभर धोत्रात असतो आणि तिन्ही सांजा झाल्या की तो नऊवारी शालू लुगडं ह्याच्यात येतो. मग तो कधी रुक्मिणी असतो, कधी भामिनी असतो वगैरे, ह्या गोष्टी आहेत. स्त्री पार्टी नटाची दुःख असं कुठेही न म्हणता जोशींनी काय एक वाक्य लिहिलं आहे की काही वेळानी त्यांना कळेन असं होतं की आत्ता बोलताना आपण बाई आहोत का पुरुष आहोत, आणि मग ते स्वतःची एक स्वतंत्र वाक्यरचना किंवा व्याकरण तयार करतात. मी तिथे नाही बाई जाणार बुवा, किंवा मी असं नाही बाई करणार बुवा, म्हणजे बाई असलो तरीही चालेल, पुरुष असलो तरीही चालेल. हे किती विदारक आहे तसं म्हटलं तर, की पोटासाठी माणसाला काय काय करावं लागतं, तर स्वतः कोण आहोत हेही विसरावं लागतं. पण चि.व्ही. जोशींनी असं कुठेही म्हटलं नाही. हे एक वाक्य फक्त त्यांच्या तोंडी घातलं आहे. अशा अनेक गोष्टी चि.व्ही. जोशींच्याबद्दल सांगण्यासारख्या आहेत. पोहायला गेल्यानंतर मी पोहण्याचे कपडे घातले म्हणजे रोजचे कपडे काढले, असं वाक्य आहे. विचार केला तर कुठे 40 साली कोणाच्या घरामध्ये मुलांना पोहण्याचे वेगळे कपडे घालण्याचे, शाळेचे एवढं कुठे काय असायचं. गरिबी हेच सर्वांचं सामायिक ना. त्याच्यामुळे अशा एखाद्या छोट्या वाक्यातून चि.व्ही. जोशी इतकी कमाल करत असत. आणि चि.व्ही. जोशींनी जी एक न्यायबुद्धी ठेवली विनोदात, कारण मला शेवटी हेही सांगायला आवडेल की विनोद ही तशी निसरडी वाट असते आणि तो कोणा कोणावर घसरतोच, या कोणाला तो बळी घेतोच उगाचच. पण चि.व्ही. जोशींचा विनोद असं कधी करत नाही. पुढे इतक्या लेखकांनी विनोदात बायकांना इतकं वापरलं मराठीमध्ये की विनोदातली बाई म्हणजे ती लठ्ठ आहे, ती मठ्ठ आहे, ती निर्बुद्ध आहे, ती नवऱ्याला अडचणीत टाकते, काहीतरी अडाणी प्रश्न विचारते, असं नेहमी असायचं. चि.व्ही. जोशींच्या पूर्ण लेखनात कोणीही व्यक्ती बाई आहे म्हणून बिनडोक आहे असं तुम्हाला दिसणार नाही. मी ह्या नजरेने एकदा सगळं वाचलं त्यांचं मुद्दाम, लहानपणी खूप वाचतच होते पण पुढेही. माझ्या असं लक्षात आलं की ते असा वापर नाही करत. म्हणजे एकदा भयंकर रागवून चिमणची आई त्याला म्हणते, घरात कोणाला तरी अंडी खायची आहे,
तर आईला अंडी अर्थात घरात चालत नाही, तर आई चिडून म्हणते, खाल खाल काय, उद्या गोमातेची सुद्धा अंडी खातो म्हणाल. आता गोमाता अंडी देत नाही हे त्या बाईला कळत नाही असं ते सुचवत नाही आहे. खूप संतापलो की आपणही काहीही निरर्थक बोलतो काही वेळा, आणि नंतर आपल्यालाच वाटतं की आपण हे काय बोललो. तशासारखा तो संदर्भ आहे. चिवी जोशींचा विनोद मला मोठा वाटतो तो ह्यासाठी की त्यांनी कोणालाही खर्ची घातलं नाही, प्रत्येकाला माणूस म्हणून सादर केलं. ती बाई आहे, पुरुष आहे, मूल आहे, जेही काही असेल ते. त्याच्यामुळे चिवी जोशींचा प्युअर ह्युमर, शुद्ध विनोद किंवा निर्मळ विनोद अशासारखं काही अभ्यासकांनी त्यांच्यावरती म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण अत्र्यांकडे येतो. अत्र्यांना आपल्यापैकी अनेकांनी पाहिलंही असू शकेल. मी तर माझ्या लहानपणी पाहिलेलं आहे. मुंबईला त्यांच्या सभा मी ऐकलेल्या आहेत आणि त्यांचं स्वतःचं आणि भाषणाचं प्रचंडपण काय असायचं ते मी चांगलंच पाहिलेलं आहे. ते असे चहूबाजूने अंगावर आल्यासारखेच असायचे. पण अत्र्यांचं सुद्धा आपण बघा, त्यांना किती वेगवेगळे आयाम आहेत जगण्याला. ते लेखक आहेत, ते पत्रकार आहेत, ते नाटककार आहेत, ते वक्ता आहेत, ते शिक्षक आहेत, ते राजकारणी आहेत. ते नुसते विनोदी लेखक नाही आहेत. ह्या सगळ्या क्षेत्रात फिरून त्यांना जे जे दिसलं, जे द्रव्य मिळालं त्याच्यावर विनोद करायची अशी त्यांची शक्ती किंवा अशी त्यांची अलौकिक अशी प्रतिभा होती असं आपल्याला दिसतं. गडकरींचा सहवास अत्र्यांना मिळाला, जो काही थोडंच आयुष्य गडकरींना होतं, पण त्यांना तो सहवास मिळाला आणि त्यांनी त्यांचं शिष्यत्वसुद्धा पत्करलं. अशा प्रकारे अत्र्यांनासुद्धा भाषिक सौष्ठवाची खूप मोठी बेगमी जुन्या काळापासून मिळाली. ती त्यांच्या पत्रकारितेत आपल्याला दिसते. कारण अत्रे एखाद्याला जर सिधा करायला निघाले तर ते ज्या प्रकारची भाषा वापरत ती भल्या भल्यांना झेपणारी नाही आहे, पण ती ते सहजपणे लिहू शकत असत. एकदा पुण्याच्याच एका सभेमध्ये एक अतिशय फाटका माणूस अत्र्यांना असं म्हणाला की अत्रे साहेब, तुम्ही काय आमच्या दिसण्यावर जाऊ नका, मनात आणलं तर मी तुम्हाला खांद्यावर घेऊन पर्वतीसुद्धा चढवून दाखवीन, काय द्याल मला? अत्रे लगेच म्हणाले, खांदा. कारण दुसरं काही शक्यच नाही. जर मला घेऊन तुम्ही पर्वती चढणार असाल तर एका शब्दात ते त्या समोरच्या माणसाचं पूर्ण मूल्यमापन कसं करून टाकायचे हा एक खूप मोठा त्यांच्यात भाग आहे. अत्र्यांच्यामध्ये मात्र आक्रमकता आणि काही वेळेला तरी लिहिण्यात बोलण्यात तोल सुटणं या शक्यता होत्या. म्हणजे माझ्या लहानपणी निजलिंगप्पा ह्या राजकीय पुढाऱ्यावर ते ज्या प्रकारे घसरत असत आणि काय नाव आहे बघा वगैरे असं, आणि मग तो शब्द 4-4दा बोलून दाखवायचा वगैरे, असे विनोद मी बघितलेले आहेत. हे काही फार अभिरुची संपन्न आहे असं नाही. किंवा संयुक्त महाराष्ट्रामध्ये चव्हाण ह्यातला च काढला तर काय उरेल, तेवढीच त्यांची लायकी आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे चव्हाणमधला च काढला तर वहाण उरते, तर वहाणेचीच त्यांची लायकी आहे अशा प्रकारचं म्हणणं. पण अत्र्यांनी महत्त्वाचं म्हणजे फार्सच्या पद्धतीची विनोदी नाटकं आपल्याकडे खूप आणली. मोरीची मावशी तर आधारितच नाटक आहे, पण इतरही अनेक नाटकं अत्र्यांनी जी केली ती त्यांची मोठी देणगी. आणि एक मोठी देणगी, वाङ्मयीन विडंबनांना सुरुवात केली. म्हणजे विनोदाच्या क्षेत्रात शेवटी आपण बघूच की उपरोध आहे, उपहास आहे, विडंबन आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण वाङ्मयीन विडंबनं मराठीत मुख्यत्वे आणि मोठ्या प्रमाणावरती कोणी सुरू केली तर प्रल्हाद केशव अत्रे यांनी सुरू केली. झेंडूची फुले हे पुस्तक आणि ह्या कविता आपण सगळ्यांनी वाचल्या असतील. अलीकडेच एका महाविद्यालयामध्ये शेती विभागात हे पुस्तक लायब्ररीत टाकलं होतं. कारण झेंडूची फुले म्हणजे फुल शेती म्हणून ते, त्याच्यामुळे विनोदी लेखकावर एवढा सूड उगवणं हे साध्या माणसाला शक्य नाही आहे. कोणीतरी ते तसं केलेलं होतं. अत्र्यांच्या विषयी पण खूप सांगण्यासारखं आहे, पण वेळेअभावी मी असं म्हणेन की हा प्रचंड प्रतिभेचाच एक माणूस होऊन गेला. आणि मराठी विनोदातला त्यांनी ज्या ज्या प्रकारे भर घातली, साष्टांग नमस्कारसारखा नाटक जर आपल्याला आठवत असेल की जगातले सगळे प्रश्न साष्टांग नमस्कारांनी सुटतात असं औंधच्या राजांना काही दिवस वाटलं. ताबडतोब अत्र्यांनी ती व्यक्तिरेखा पकडून संपूर्ण नाटकच तिच्या भोवती लिहिलं. वेगवान निर्मिती असायची अत्र्यांची.
एकीकडे ते श्यामच्याईसारखा सिनेमाही करायचे, ब्रह्मचारीही त्यांना सुचायचं. त्यामुळे खूप बहुआयामी प्रतिभावंत. आणि मग त्यांनी दिलेली देणगी. खरी गंमत अशी आहे की नवयुग वाचनमालासारखं त्यांनी निर्माण केलेलं टेक्स्टबुक हे आजही आमच्या बालभारतीच्या पुस्तकांचा आदर्श आहे तसं म्हटलं तर. परंतु तो विनोदाचा भाग नाही आहे, तो सर्वंकष प्रतिभेचा भाग आहे. पण अत्र्यांसारखा इतका सर्वंकष प्रतिभावंत माणूस देवाला सुद्धा पुन्हा पुन्हा निर्माण करता येत नाही, त्यामुळे तो काही झालेला नाही. अत्र्यांचे चेले असलेले दत्तू बांदेकर यांच्याविषयी थोडंसं सांगून मी मग आधुनिक काळापर्यंत येणार आहे. ते अत्र्यांचे सहसंपादकच होते. ते नवयुगमध्येच काम करत असत आणि ते सख्या हरी हे सदर लिहित असत. सख्या हरी ह्या टोपण नावाने ते लिहित असत. त्यांच्या लेखनात मात्र विनोदाबरोबर थोडा शृंगार आणि थोडं सिनेसृष्टीचंही वातावरण असे, कारण ते मुळात सिनेपत्रकार होते. म्हणजे त्यांना कोणीतरी विचारलं की महाभारतावर जर हिंदी सिनेमा निर्माण झाला तर त्याचं नाव काय असेल, तर त्यांनी असं म्हटलं, झगडे का नतीजा. महाभारतावर सिनेमा करायला झगडे का नतीजा ह्याशिवाय दुसरं शीर्षक असू शकणार नाही. किंवा देवाला कुठल्या कुठल्या माला वाहू असं मुलगा विचारतो तर बाप म्हणतो आण वैजयंती मालाला. कारण ते सिनेमाकडे त्यांचा सगळा कल होता, जो पुढे तुम्हाला कणेकरांमध्ये दिसेल. कणेकरही चित्रपट आणि क्रिकेट ह्या दोन मुख्य ह्याच्यावर उभे होते. पण अशा प्रकारचं दत्तू बांदेकरांचं लेखन खूप लोकप्रिय त्या काळात होतं. माझ्या लहानपणी त्यांचा अगदी शेवटचा काळ मी वाचलेला आहे, कारण त्यांचंही निधन तसं थोडं लवकरच झालेलं आहे. पण त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी खूप मजा केली. सदरं वेगवेगळी लिहिली, वेगळा एक शब्दकोश तयार केला. त्याच्यात काय लिहावं, कर्ज म्हणजे काय, परत न करण्यासाठी घेतलेली रक्कम. घर म्हणजे काय, बायकोला अधूनमधून भेटण्याची जागा. सण म्हणजे काय, कर्ज काढण्याचा दिवस. तर अशा प्रकारे नव्या व्याख्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणखी सुद्धा त्यांनी एकतर खूपच छान त्यांचा हे होता की एखादा परिचय करून देताना त्यांनी लिहिलं होतं, त्यांचा विवाह झाला, मग त्यांना एक अपत्य झालं, चिमणी पावले घरात आली. दुसरं अपत्य झालं, आणखी चिमणी पावले घरात आली. पाचवं अपत्य झालं आणि त्यांच्या संसाराचा हमरस्ता झाला, असं त्यांनी लिहिलेलं आहे. असे खूप बुद्धिमान होते ते. अनेक क्षेत्राची त्यांचा परिचय होता, पण त्यांनाही फारसं दीर्घायुष्य मिळालं नाही. होता तो काळ त्यांनी चांगला गाजवून सोडला. त्यांच्यावर अत्र्यांचा साहजिकच प्रभाव होता. आता साधारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळापर्यंत आपण येऊया. त्याच्यामध्ये महत्त्वाचे लेखक अर्थातच पु ल देशपांडे आहेत, हे काही नव्याने सांगायला नको. पण त्यांच्या आगेमागे कोण कोण होते, दळवी होते, मंत्री होते, सुभाष भेंडे होते, विया बुवा होते, गंगाधर गाडगीळ, बाळ गाडगीळ, राजाराम हुमणे. हे काही नावं मला आज सकाळी आठवली, आणखी पण काही असू शकतील, हे सहज शक्य आहे. आता पुलंच्या विषयी बोलावं तेवढं कमी आणि सगळ्यांना बरंच माहीतही असलेलं. पण पुलंची विनोदाला काय कॉन्ट्रीब्युशन असं जर आपण बघायला गेलो तर माझ्या दृष्टीने पुलंनी विनोदाची वाट ही ललित गद्याकडे जास्त नेली. पुलंचं पुष्कळसं लेखन हे सुंदर ललित गद्य आहे आणि त्याच्यात मध्ये मध्ये थोडासा शाब्दिक किंवा काही खेळ केलेला आहे. पुलंची एक गोष्ट कदाचित तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगते की गडकरी गेल्यावर बरोबर 9 महिन्यांनी पु ल जन्मलेत. हे कॅलेंडरनुसार आहे, हे थाप नव्हे, दिवस मोजून आहे. बरोबर 9 महिन्यांनी पु ल जन्मलेत आणि पु ल ह्याचा उल्लेख नेहमी करायचे. ह्याचा अर्थ त्यांना ते महत्त्वाचं वाटत असणार की गडकरी गेले आणि मी 9 महिन्यांनी जन्मलो, म्हणजे जणू काही मी त्यांचा जैविक वारसच आहे असं म्हटल्यासारखं ते नेहमी सांगत असत. आणि पुलंच्या बाबतीमध्ये त्यांना ते मध्यमवर्गाचे भाष्यकार आहेत असं एक मराठी समीक्षेने ठरवून टाकलं. असं खरं नाही आहे. पुलंनीही जीवनाच्या इतक्या क्षेत्रात ते वावरले, म्हणजे मराठी सिनेमा, कोल्हापूरचं सिंदेमा, माणेमा वगैरे म्हटलं जायचं ते जग, इथपासून दिल्लीचं दूरदर्शन केंद्राचं जग, जिथे बरेचसे बडे ऑफिसर्स त्यांना पांडेजी वगैरे म्हणत असत, अशा प्रकारचं पुलंनी खूप स्तरावर ते जगू शकले.
त्याच्यामुळे पुलंचा विनोद हा सर्व स्तरांना कवेत घेणारा असा झाला. आमच्यासारख्यांचं नाही म्हटलं तरी विशिष्ट वर्गात वावर जास्त होत राहतो आणि मग आमच्या संवेदनाही त्याच्याशी थोड्याशा बांधल्या जातात. पण पुलंचं तसं कधीही झालेलं नाही. पुलंच्या भाषिक वैभवाबद्दल काय बोलावं, पण एकच वाक्य जे आमच्या पुस्तकातच आम्ही लिहिलं आहे की पुलंनी मराठी भाषा वापरली, वाकवली आणि वाढवली असं लिहिलेलं आहे. म्हणजे एखादी भाषा किती प्रकारे वापरता येते बरं, नुसती वापरून नाही, ती वाकवायला पण आली पाहिजे आपल्या इच्छेनुसार आणि तिच्यात भर घालता आली. उदाहरणार्थ ते यंत्र कडक कटले म्हणजे कडक कट्ट करणारं टाईपवाईज. आता कडक कटणे असं काही क्रियापद मराठीत नव्हतं आधीचं. त्याची आणि माझी वेवलेंथ जुळली हा शब्द कुठून आला? त्यांच्या आकाशवाणीच्या नोकरीतनं आला ना. पण वेवलेंथ जुळणे हा शब्द, असे असंख्य शब्द आहेत जे मराठीला पु ल देशपांडे यांनी दिलेले आहेत. आणि पुलंच्या बाबतीमध्ये आज तर अशी परिस्थिती आहे की त्यांचे विनोद किती आणि त्यांच्या नावावर खपवलेले किती हे कळणं कठीण होत चाललं आहे दिवसेदिवस. पण तरीसुद्धा मला आवडणारे एक दोन मला जरूर सांगायला आवडेल की ते द्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष संस्कृती माहितीच आहे. परदेशातली द्राक्ष संस्कृती, आपल्याकडे ती रुद्राक्ष संस्कृती. पण त्यांचा एक विनोद मला फार आवडतो. मामा वरेरकर म्हणे, मला काही माहीत नाही, मी वाचलेलं सांगते, ते म्हणे जरा थापेबाज होते. काहींना असं वाढवून सांगायची, थापा मारायची, मैफल जिंकायची सवय असते. तर वरेरकर थापेबाज होते. तेव्हा पुलंनी त्यांच्यासमोरच एकदा म्हटलं की काय करणार, आमच्या मामांनी विडी सोडली आहे पण बंडल नाही सोडलं. आता हा किती बुद्धिगम्य विनोद आहे मला सांगा. किंवा पोलिसांच्या सभेमध्ये पोलीस ही सवय कधी सोडतील असं म्हटल्यावर पुलंनी ते हप्त्या हप्त्याने सोडतील असं म्हटलेलं आहे. हे पोलीसच्या क्षेत्रात किंवा नोकरीत हप्ता घेणं ह्याच्याविषयी कोणतीही टीका ते करत नाहीत. मला महत्त्वाचं हे वाटतं की ते कुठलाही नकारात्मक मुद्दा कधी लिहित नाहीत. ते सकारात्मकतेने ते सांगतात. उदाहरणार्थ सखाराम गटणे सगळ्यांना माहीत आहे. तर सखाराम गटणे प्राज्ञेचे पेढे द्यायला आला. म्हणाला, सर मी पास झालो, मला प्राज्ञेची पातळी समजली. कसली ती प्राज्ञाची परीक्षा, गटणे कसा पास, असं ते म्हणत नाही आहेत. त्यांना म्हणता आलं असतं, पण ते काय म्हणतात, मला प्राज्ञेची पातळी समजली. मला गटणेची पातळी माहितीच आहे ना आधीपासनं, ती समजायची काही गरज नाही. अशा प्रकारे पुलंच्याबद्दल अतिशय बुद्धिमान मनुष्य, अनेक क्षेत्रामध्ये वावरलेला मनुष्य, ज्ञानाच्या बाबतीत कमालीचा अद्ययावत असणारा मनुष्य. हे पुलं कधी एवढं ज्ञान गोळा करायचे हे कळत नसे, पण काल घडलेल्या घटनेचं त्यांना सगळं माहीत असायचं. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा असा की पुलंनीच एके ठिकाणी म्हटलंय की विनोदाला सगळं चालेल बाबांनो, आकस चालणार नाही, असं त्यांनी वाक्य लिहिलंय. आणि पुलंमध्ये आकस अजिबात नाही. मी कितीतरी वेळा ह्या रंगाने ते वाचून बघते, पण कोण मध्यमवर्गीय आहे म्हणून, कोण अमुक जातीचा आहे म्हणून, कोण अमुक व्यवसायात आहे म्हणून, तो तशा कारणाने कधीही तो हे होत नाही. तो माणूस आहे आणि त्याच्या परिस्थितीत तो असाच असेल असं एक समजून घेणं आयुष्याला. त्याच्यामुळे पुलंचा विनोदही एका वेगळ्या अर्थाने अतिशय कोमल असा विनोद आहे. आणि मराठी भाषेचं सगळं सौष्ठव ठिकठिकाणी दाखवणारा असा तो विनोद आहे. म्हणजे मग मी ऐकलं होतं मित्राचा फ्लॅट फार आलिशान आहे म्हणून बघायला गेलो, तेवढा आलिशान वाटला नाही पण गेलिशानही वाटला नाही असं त्यांनी म्हटलं आहे. किंवा अमुक ठिकाणी गेलो, सुतार काम करवत नाही म्हणाले, मी म्हटलं करवत नसेल तर कराल कसे, असं त्यांनी म्हटलं आहे. असे विलक्षण शब्दखेळ आणि खूप सहज, खूप जाता जाता असे केलेले. त्यातला एक माझ्यासमोर घडलेला छोटासा प्रसंग सांगते. आम्ही जेव्हा अमृतसिद्धी या ग्रंथाचं काम करत होतो 1993 साली, तेव्हा आमच्या मीटिंग्ज होत असत आणि पुलं काही सांगत असत वगैरे. तर एक दिवशी एक जोडपं कुठली अपॉइंटमेंट न घेता भलत्याच वेळी बेल वाजवून दारात उभं राहिलं आणि त्या बाईंच्या हातात कुंकवाचा करंडा, त्या गृहस्थांनी टोपी वगैरे. पूर्वी अक्षत द्यायला जशी जोडपी जात तसं ते दृश्य होतं.
आणि अदबीने दारातनं आत आले, म्हणाले सॉरी पु ल सॉरी, काय करणार, पण आत्ताच आम्ही तांबडी जोगेश्वरीला अक्षत देऊन आलो आणि आम्हाला फार वाटलं की तुमच्या पायाशी पत्रिका ठेवावी म्हणून आम्ही आलो. पु ल अतिशय चिडले होते खरं, कारण त्यांना लिंक तुटलेली आवडत नसे, जुन्या काळाविषयी सांगायचं. तरीही ते सावरून बसले आणि या हो सुनीता, येऊ दे ग त्यांना. हे बघा म्हणाले, पुण्यामध्ये तांबडी जोगेश्वरीला जायला आणि देशपांड्यांच्या घरी यायला अपॉइंटमेंट लागत नसते, तुम्ही कुशाल माझ्या घरी या, असं म्हणून पुलंनी ज्या प्रकारे ते सावरून घेतलं. तसाच अजून एक प्रसंग, त्या काळात मला वाटतं महादेव शास्त्री जोशींचं निधन झालं होतं आणि सारखे प्रेसमधून त्यांना फोन येत होते की प्रतिक्रिया द्या, प्रतिक्रिया द्या. सारखी आमची लिंक तुटत होती. तर एका टप्प्यात त्रासून पुले एका पत्रकाराला म्हणाले, सारखे प्रतिक्रिया कसला रे विचारता, उत्तरक्रिया लवकर करून टाका. तर जोशींच्या निधनाचं त्यांना दुःख होतं, कारण त्यांचा चांगला स्नेह होता त्यांच्याशी, जोशींच्या पत्नींशीही चांगला स्नेह सुनीताबाईंचा होता. असं असलं तरी तो त्रास त्यांनी कशा प्रकारे हे केला, अशा काही गोष्टी पुलंबद्दल. पण आकस नसणं हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, जो आधुनिक विनोदाला काही वेळा ते तारतम्य राहत नाही लेखकांना, असं मला संशय आहे. विशेषतः जाती धर्मांविषयी वगैरे लिहिताना तो तोल सुटतो की काय असं वाटतं. एकीकडे कुठेतरी वाचलं होतं की सर्वसामान्य माणसाच्या जीवनात 3 ऋतू असतात, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण चांगल्या लेखकाच्या जीवनात एक 4था ऋतू नेहमी असावा लागतो, तो म्हणजे जिव्हाळा. असं वाचलेलं आहे मी, माझं नाही आहे हे विधान. मला असं वाटतं पुलंमध्ये जिव्हाळा जो होता ना, तो खरंच बारमाही असा होता. त्यामुळे त्यांचं संपूर्ण लेखन हे जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेलं आणि आपल्याला आजही वाचावंसं वाटतं अशा प्रकारचं आहे. पुलंच्या नंतर दळवी आणि दोन्ही गाडगीळ यांच्याविषयी थोडंसंच अगदी सांगून मी आत्ताच्या विनोदाकडे वळते आहे. दळवींचंही नुकतंच जन्मशताब्दी वर्ष झालेलं आहे. दळवींनी संपूर्ण विनोदाला साहित्यिक विनोदाकडे नेलं. म्हणजे आधीच्याही लोकांच्यात, अत्र्यांच्यातही साहित्यिक होतं. पुलंच्यामध्ये गाळीव इतिहास वगैरे पुस्तकं पूर्ण साहित्यिक विनोदाचीच आहेत. पण दळवींचा मुख्य भर ठणठणपाळ, अलाणे आणि फलाणे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये साहित्यिक विनोद, साहित्यिक व्यक्तींवर विनोद, प्रवृत्तींवर विनोद. त्यामुळे साहजिकच खटाववाडीवर जरा जास्तच रोख असायचा त्यांच्या काळात, जे मौज प्रकाशनचं होतं ते. आणि मग त्यांचे बरोबर संदर्भ टिपून ते ठणठणपाळमध्ये, अलाणे आणि फलाणेमध्ये कसं लिहिलं हे आपल्याला सगळं माहितीच आहे. मौज प्रकाशनामध्ये एखादी गोष्ट म्हणजे कथा, हिच्यावर फार तर बरी वाटावी असा शेरा येत असेल. चांगलं, चांगली हे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते असं म्हणतात. तर या बरी वाटावीवरून दळवींचा एक फर्मास विनोद आहे की एक लेखक थकून भागून दिवसभर लिहून घरी येऊन जेवायला बसलेला आहे आणि त्याची आई त्याला चटणी वाढते आणि विचारते कशी अरे चटणी, तर तो म्हणतो बरी वाटावी. तर आई म्हणते मेल्या तासभर वाटून खांदे भरून आले माझे, आता तू बरी वाटावी काय म्हणतोयस, चल उठ पानावरनं म्हणे. अशा प्रकारचे विनोद. पण पुन्हा असं आहे ना की साहित्यिक विनोदाला समजून घेणाऱ्याला ही पार्श्वभूमी माहीत असायला पाहिजे. त्याला खटाववाडी माहीत पाहिजे, त्याला श्रीपू भागवत कसे अतिशय निर्विकारपणे बरी वाटावी म्हणतात हे माहीत पाहिजे, तर तो हा विनोद समजू शकेल. म्हणजे पुन्हा चिवी जोशींच्या बद्दल मी असं का म्हटलं की त्यांच्या विनोदाला अशी संदर्भाची सक्ती नाही आहे. ते अतिशय घरगुती विनोद चिवी जोशींचे असायचे. म्हणजे ऋषीपंचमीला प्राण्याच्या कष्टाचं खायचं नाही असं म्हटल्याबरोबर चिमणची बायको सासूकडे बघून तोंडाला पदर लावून खुसू खुसू हसत म्हणते की म्हणजे इकडून भाजी आणलेली आज नाही चालायची. आता 45-48 साली नवऱ्याचा असा उल्लेख करणारी ती बाई ही फक्त त्यांनाच सुचू शकत होती. दळवींच्याबद्दल त्यांनी गमतीच्या गोष्टी, उपहासकथा, विक्षिप्त कथा वगैरे असे कथासंग्रह पण लिहिलेले आहेत. आणि त्यांच्यामध्ये एक सतत फॅन्टसीचा धागा होता, जो मराठी लेखकांमध्ये कमी आहे, आम्हा तर कुणामध्ये नाहीच आहे किंवा अपवादाने असतो. पण तुम्हाला जर आठवत असेल की मी बोका होतो अशी त्यांची एक गोष्ट होती
आणि मग तो बोका कसा टपलेला आहे, कुठे दुधाचं भांडं दिसतं आणि मी तोंड घालतो. किंवा पोपटपंची नावाच्या कथेत विठ्ठलराव नावाचा माणूस पोपट झाला आहे आणि मग तो कसा बोलतोय, असं फॅन्टसीच्या अंगाने जाणारं लेखन दळवींनी फार मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. दळवींचा प्रभाव आजही, जेव्हा श्रीकांत बोजेवारांची सदरं तुम्ही वाचता साहित्यिक, किंवा टोकेकरांची तुम्ही वाचता, तेव्हा छोटी छोटी त्याची छाप आपल्याला अजूनही दिसते असं मला वाटतं. गंगाधर गाडगीळ आणि बाळ गाडगीळ तर पुण्याचे सर, अनेकांना ते माहितीच असतील. ह्यांचा विनोद हा मुख्यत्वे शहरी उच्चभ्रू पांढरपेशा माणसांचाच होता. गंगाधर गाडगीळ हे अर्थशास्त्रज्ञ, कॉलेजचे प्राचार्य, अतिशय बुद्धिमान, एका मुंगीचे महाभारत लिहिणारा मोठा लेखक. पण त्यांनी वेंधळा बंडू, नानू आणि गुलाबी हत्ती, बंडूची ती स्नेहलता म्हणून बायको जर कोणाला आठवत असेल तर, हे सगळं त्यांनी घरगुती पातळीवरही छान निर्माण केलं. आणि त्याच्यामुळे गंगाधर गाडगीळ पुन्हा व्युत्पन्न माणूस पण विनोदी लिहिणारा, बाळ गाडगीळ प्राचार्य शिक्षण क्षेत्रातले पण विनोदी लिहिणारे, हे सगळे आले. ह्या सर्व काळात, म्हणजे ह्या शेवटच्या स्वातंत्र्योत्तर काळात एक अतिशय महत्त्वाचा धागा आपल्याकडे झाला मराठी विनोदामध्ये, तो म्हणजे ग्रामीण विनोदी लेखन करणारे. म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल, शंकर पाटलांच्या कथा, मिरासदारांच्या कथा, व्यंकटेश माडगुळकरांच्या कथा, रामनगरकरांनी लिहिलेलं वगैरे, ह्या सगळ्या लोकांनी, म्हणजे स्वातंत्र्य मिळालं, प्रगतीच्या दिशा दिसू लागल्या, पण आपलं ग्रामीण जीवन तिथेच थोडं थबकलं आहे. आणि मग ते अंतर कसं ते कापतायत किंवा विनोदानी कसं त्याच्याकडे बघतायत, अशासारखं लेखन ह्या लोकांनी केलं आहे. आज असं करता येत नाही, कारण आज ग्रामीण आणि शहरी जीवनात फारसं अंतरच राहिलेलं नाही. आता सगळीकडे एक सपाटीकरण झालेलं आहे, पण ह्या लोकांना ते जमलं. मिरासदारांचा अनुभव तर पुण्यात खूप लोकांनी खूप घेतलेला आहे. मिरासदारांनी एखादी सभा ताब्यात घेतली की ते जो काय दंगा माजवून देऊ शकायचे, अगदी अखेरच्या काळापर्यंत, जेव्हा ते हलू शकत नव्हते, ऐकायला येत नव्हतं, पण त्यांचं कमाल वाचिक प्रभुत्व होतं. शंकर पाटलांना मात्र जाऊन बरीच वर्ष झाली आहे, म्हणून त्यातली एक गंमत तेवढी सांगते. त्यांचं ताजमहालामध्ये सरपंच नावाचं धमाल पुस्तक होतं. बाकी बरीच होती, धिंड होतं, मीटिंग होतं, बरीच होती. पण अतिशय उच्चभ्रू हॉटेलमध्ये एका गावातला सरपंच जातो आहे, अशी ती सगळी गोष्ट होती. आणि मग तो वेस्टर्न टॉयलेट, म्हणजे कमोड बघतो तर तो, बापरे, बसायला सिंहासन पण करतात वाटतं इथे, असं तो म्हणतो. आणि असं प्रत्येक गोष्टीला आश्चर्य वगैरे व्यक्त करतो. आणि मग शेवटी तो तिथली दारू मागवतो. ती काही त्याला पटत नाही, ती इंग्लिश त्याला काही आवडणारी नसते. आणि तो म्हणतो, आमच्या गावाकडे 5 रुपयात गटारापर्यंत लोळायची सोय आहे, इथे हजारो दिले तरी साधा तोल पण अजून जात नाही, हे असलं कशाला प्यायचं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही पुस्तकं मुळापासून आजही आनंददायी किंवा एन्जॉयेबल अशी होतात, असा माझा अनुभव आहे. शंकर पाटलांचं धिंडसारखं पुस्तक, त्यांचं कथाकथन जर कोणी ऐकलं असेल, मी माझ्या लहानपणी ऐकलेलं आहे, ते 2-2 हजार लोकांना ते अक्षरशः हसून हसून दमवत असत. म्हणजे गावामध्ये पहिल्यांदा बांधलेला संडास होतो आणि मग सरपंच बँडच्या आवाजात तिथे जातो, कारण त्याचं उद्घाटन करायचं आहे, अशी कल्पना करून अतिशय हिलेरियस हा जो शब्द आहे ना, अशा प्रकारचं त्यांचं लेखन आहे. तेही पुन्हा शंकर पाटील अनेक वर्ष बालभारतीत नोकरीला होते, शिक्षण क्षेत्रातले होते आणि ते ह्या ग्रामीण जीवनाबद्दल खूप प्रकारचे लेख करत होते. मला इथे हा टप्पा का सांगायचा आहे की गडकरींचा, पुलंचा, अत्र्यांचा जो शाब्दिक विनोद होता ना, तो ह्या लोकांनी नाही केला. कारण हे नवशिक्षित लोक आहेत, अल्पशिक्षित लोक आहेत, ते कोट्या कसे करतील, पण ते सिच्युएशनल कॉमेडी करतील. म्हणजे तो सरपंच ताजमहाल हॉटेलात गेला आणि मग ते तिथलं त्यांनी पाहिलं, म्हणजे ते बरोबर त्यांच्या विषयाशी कसे प्रामाणिक राहतात, हे विनोदाच्या नावाखाली भरकटत जात नाहीत. हे मला फार इंटरेस्टिंग, मजेदार असं वाटतं. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणीवर आत्ता पुन्हा एक कमर्शियल नाटक आलं आहे, ज्याच्यात प्रशांत दामले काम करतायत. शिकायला गेलो एक, असं त्याचं नाव आहे. तर मिरासदारांचे तर किती सांगावे, माझी पहिली चोरी काय, बाबू शेलाराचे धाडस काय वगैरे. मिरासदारांचं सगळं क्षेत्र शिक्षण क्षेत्र पुन्हा, म्हणजे शिक्षण क्षेत्रातली माणसं, त्यांचं अडाणीपण, म्हणजे मास्तरांना काही येत नसणं,
ही फार आवडीची कल्पना असावी त्यांची. आणि मग विद्यार्थी त्यांची कशी खिल्ली उडवत आहेत की इतिहासाचे मास्तर म्हणतात की पानिपतची 3री लढाई कुणी केली, कुठे केली सांगा. तर 3रीच का होती? मुलं म्हणतात सर तुम्ही सांगा. अरे आधी 2 झालेल्या होत्या म्हणून 3री होती. मग 3री कोणात झाली सर? मग ते म्हणतात की अरे आपल्यात आणि शत्रूत झाली. कुठली लढाई शत्रूत आणि आपल्यातच होत असते. अशा प्रकारे अज्ञान झाकण्याची धडपड करणारा एक शिक्षक हा त्यांच्या लेखनामध्ये खूप वारंवार आलेला आहे. मिरासदारांचे अतिशय हल्लीच्या भाषेमध्ये छू जोक्स, विनोद सतत जाणारे अशा प्रकारचे की कीर्तनकार जोराजोरात कीर्तन करतो आहे आणि सांगतो आहे की ह्या जगात सत्याच्या वर कुणीही नाही. देवळात चालू आहे आणि दारातनं एक भरपूर दारू प्यायला माणूस येतो. तो म्हणतो कीर्तनकार माहिती आहे का कोणाला सत्याच्या वर काय आहे? तो दारुडा म्हणतो हो मला माहिती आहे. तो विचारतो काय काय माहिती आहे तुम्हाला? सत्याच्या वर कोण असतं तुमच्या मते? अठ्ठ्या. असं तो उत्तर देतो. आता हा म्हणजे अक्षरशः त्या क्षणी मॅड जोक्स वगैरे हल्ली आपण ज्याला म्हणू तशा प्रकारचा. पण मिरासदार ते अतिशय सहजपणे करायचे. किंवा एका शाळेमध्ये कुटुंब नियोजनावर 1ली ते 4थीच्या मुलांसमोर शिक्षकाचं भाषण होतं एका अधिकाऱ्याचं. कारण त्या अधिकाऱ्याला आठवड्यात तेवढी भाषणं भरवायचीच असतात. त्यामुळे आता राहिलंय तर कुठे तर जाऊ दे शाळेत. आणि मग ती मुलं सगळी बसली आहेत, ती पेंगताय. तो एक मास्तर काठी घेऊन त्यांना हाकतो आहे, तू उठू नको, तू खाली बस वगैरे असं ते सगळं वर्णन आहे जे सांगतानाही मला मजा वाटते. आणि मग बऱ्याच वेळानंतर ते वक्ते असं म्हणतात म्हणून 2 मुलांमधलं अंतर वाढवा. त्याबरोबर ते शिक्षक पेंगायला लागले असतात. ते एकदम दचकून जागे होतात आणि काठी आपटत म्हणतात वाढवा रे अंतर सगळ्यांनी. आणि मग ती रांगेतली मुलं लांब लांब जाऊन बसतात. असं एक कमालीचं हिलेरियस असं दृश्य. मिरासदारांच्या विनोदबुद्धीला माझा अगदी सलामच आहे नेहमीच. पण पुन्हा त्यांनी जे आयुष्यात ते जगले पंढरपूरसारख्या गावातलं, लहान गावातलं, त्याचा कसा वापर केला आणि शिक्षण क्षेत्र याचा कसा वापर केला हे बघण्यासारखं आहे. हा साधारणतः 80पर्यंतचा काळ आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून 80-85पर्यंतचा काळ आहे. नंतरच्या काळातले आम्ही बरेच लेखक आहोत. त्याच्यात व्यावसायिकदृष्ट्या अतिशय यशस्वी नाव शिरीष कणेकर यांचं आहे, अशोक जैन यांचं आहे, प्रभावळकरांचं आहे, टाकसाळे आहेत, संतोष पवार आहेत, बब्रुवंत रुद्रकंठीवार म्हणून एक टोपण नावाने अतिशय सुंदर ग्रामीण विनोद ते लेखक लिहितात. मी त्यांना कधी भेटले नाही आहे पण मी त्यांची पुस्तकं वाचलेली आहेत. हे सगळे लोक. मग मी सुद्धा त्याच्यामध्ये माझ्या परीने काही भर घातलेली आहे. आणि अगदी आत्तापर्यंत यायचं तर सुलभ खुटवड ज्यांची 5 पुस्तकांचं अलीकडेच प्रकाशन झालं, ज्युनियर ब्रह्मे वगैरे बरीच मंडळी याच्यामध्ये आहेत. हा आता उदारीकरणानंतरचा काळ आहे सुमारे आसपास असं म्हणा, जिथे जगभराचा विनोद तुमच्यासमोर येऊन पडतो आहे. त्याच्याशी स्पर्धा करायची आहे विनोदकारांना. आणि दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे दृश्य विनोदाला सुरुवात झाली आहे. म्हणजे मग व्यंगचित्रकलेचा विकास झाला आहे, टेलिव्हिजन आला आहे. टेलिव्हिजनवर सुद्धा सर्वात यशस्वी विनोदी मालिका चिमणराव हीच झाली आहे बरं का. आज तागायत इतका विनोद लिहून वापरून सुद्धा सर्वात यशस्वी चिमणराव आहे, जी अतिशय कमीत कमी टेक्निकल स्किलमध्ये केलेली आहे. पण तरीही तिचा प्रभाव अजून आहे. तर हे सगळे आम्ही लेखक आहोत. ह्याच्यामध्ये अर्थाचाच प्रकृतीभेद प्रत्येकात आहे. उदाहरणार्थ शिरीष कणेकर हे क्रिकेट आणि चित्रपट ही 2 क्षेत्र घेऊन त्याच्याबद्दल कायम लिहित गेलेले आहेत. आणि मग ते त्यांच्या पद्धतीने त्यांचे फिल्मबाजी वगैरे कार्यक्रम ज्यांनी ऐकले असतील 2-2 तास ते लोकांना हसून बेजार करत असत. त्यांचा एक नेहमीचा विनोद असे सिनेमाबद्दल की नेहमी नायकाला एकटी आणि विधवा आई काय असते रे, एवढे लाखो रुपये खर्चून सिनेमा काढता, एक धड आई आणि बाप का नाही देत त्यांना. पण हिंदी चित्रपटात नेहमी ती एक विधवा आई आणि तो मुलगा मैं BA पास हो गया अब मैं गाजर का हलवा खाऊंगा असं बोलतो. असं एक दृश्य असायचं. तर समकालीन चित्रपटाची त्यांनी केलेली खूप चेष्टा वगैरे असं हे सगळं आहे. ह्या सगळ्यांच्या विषयी मी निर्णायक का बोलत नाही आहे, कारण मी सोडता बाकी हे सगळे लोक कदाचित पुढे लिहू शकतील,
मी लिहीन की नाही मला माहिती नाही आहे, त्याच्यामुळे निर्णायक असं काही म्हणता येणार नाही. पण टाकसाळ्यांच्या विनोदाला एक सतत राजकीय अंडरकरंट आहे. त्यांचं ज्या विषयावर विचारावर श्रद्धा आहे त्याच्याशी ते कुठला ना कुठला विषय जोडून घेतात असं अनेकदा मला आढळतं. माझं लेखन हे मुख्यत्वे कौटुंबिक घरेलू अशाच प्रकारचं आहे. जे आयुष्य मी जगले किंवा जगते आहे त्याच्याविषयीच काहीतरी मजेने लिहावं, त्याची तक्रार न करता त्याची खिल्ली उडवावी, किंवा काही वेळा अति झालं आणि हसू आलं म्हणतात ना, तशा प्रकारचं असा थोडासा माझा प्रयत्न आहे. उदाहरणार्थ माझ्याच लेखनामध्ये ते हल्ली काही असं सभांना किंवा कार्यक्रमांना काही लोकांना शंका विचारायची भयंकर हौस असते. सारखं शंका विचारायच्या, म्हणजे मी आहे हे लक्षात घ्या अशा प्रकारचं. तर ते स्वयंपाकाचा शो चालू आहे आणि तो शंकासूर समोर बसलेला आहे, तो सारखा शंका विचारतो. त्यांनी म्हटलं साखर घालावी. हां, सबंध का? आता साखर सबंध आणि अर्धी असं काही नसतं ना, पण प्रश्न विचारला आहे. असं करता करता कढई तापत ठेवावी. अच्छा, गॅसवर का स्टोवर? बरं, आमक्यावरती. मग त्याला काडी लावायची का लायटर लावायचा? मग आमकं लावायचं. मग असं करता करता त्या विनोदामध्ये शेवटी ती कढई तापली तेव्हा तो श्रोता म्हणतो की तेल तापले हे कसे कळावे, असा प्रश्न तो विचारतो. आणि तोपर्यंत तो सादर करणारा इतका वैतागलेला असतो की तो म्हणतो की असं आहे, तुम्ही स्वतःची करंगळी त्यात बुडवावी. जर ओरडण्यावर थांबलं तर नाही तापलेलं, ॲम्ब्युलन्स बोलवायची आली तर उकळी जाईल. आता ही जी एक प्रवृत्ती असते ना की उगाच जिथे तिथे आपलं अस्तित्व दाखवत बसायचं. तर अशा प्रकारचे विनोद माझ्या लेखनात कौटुंबिक घरगुती अशा प्रकारचे पुष्कळ आले. आताच्या काळात नातवंडांना आमच्यापेक्षा खूप पटीने तांत्रिक ज्ञान असतं. त्याच्यात तशीच मग एक नात आपल्या आजीला म्हणते की आजी तिच्याकडनं मला हे शिकव मोबाईलचं वगैरे 4दा म्हणते. आणि ती शेवटी कंटाळून म्हणते मला वाटतं आजी तुला एक 5-6 वर्षांनी अजून मोठं व्हावं लागेल, मग तुला हे कळेल. कारण खरोखरच आपल्यापैकी अनेकांना नातवंड आहेत तर त्यांच्या आणि आपल्या सामान्य ज्ञानात फार टोकाचा फरक पडतो. अशा प्रकारचे आम्ही काही लेखक आहोत जे आम्ही अजूनही आपापल्या परीने विनोदाच्या क्षेत्रात थोडीफार भर घालतो आहोत. ह्या सर्व काळात, काल, आज आणि उद्यात सुद्धा एक काही सामायिक गोष्टी आढळतात का? तर एक 5-6 आढळतात असं मला वाटतं. ते मी आपल्या पुढे सादर करते आहे. एक असं ज्याचा उल्लेख होऊन गेला अनवधानाने की कोणत्याही काळात मानसकन्या निर्माण करावी असं लेखकांना वाटलेलं नाही. मानसपुत्र आजही निर्माण होतात. अनेकांच्या लेखनात एखादा असं नाही तर शेवटी मी हा पण एक मानसपुत्रच असतो. तो खरा मी काही तसा नसतो, पण तो एक मानसपुत्र असतो. पण मानसकन्या करावी असं कोणाला वाटत नाही. दुसरं एक असं लक्षात येतं की प्रयोजनाचं ओझं जुन्या विनोदावर खूप होतं मराठीतल्या. म्हणजे सनातन्यांचं हे चुकतं आहे, त्यातनं बाहेर पडा, जुन्या रूढी परंपरा अन्यायकारक आहेत त्या सोडा, असं सांगण्यासाठी विनोद वापरायचा. तो पुढे तेवढा राहिलेला नाही आणि हे पुलंचंच योगदान आहे. पुलंनी निखळ निर्मळ विनोद आपल्याला करायची परवानगी आहे असं एका प्रकारे सांगितलं आणि प्रयोजनाचं ओझं कमी केलेलं आहे. सर्व काळात विनोदात बायका अभावाने आहेत. पुष्कळ लोक असं अगदी विधान करतात की आत्ताच कमी आहेत, तर तसं काही नाही आहे. सर्व काळामध्ये 10 लेखक पुरुष लेखक विनोदी लिहित असतील तर 1-2च बायका लिहितात. त्याची खूप सांस्कृतिक सामाजिक कारणं आहेत, ती आताच्या वेळेमध्ये बसणार नाहीत. पण एक छोटं उत्तर असं आहे की विनोदाला जे मनाची मुक्तता लागते किंवा स्वैरता लागते. स्वैर हा शब्द आपल्याकडे चुकीच्या अर्थाने घेतात थोडासा, पण इंग्रजी आपल्याला पटेल तो म्हणजे अबॅन्डन, म्हणजे वास्तवापासून क्षणभर दूर जाण्याचं मुक्तपण जे मनाचं हवं, विचाराचं हवं, ते बायकांना दीर्घकाळ मिळत नाही किंवा त्यांना त्याची सवयच नसते. त्यांना सारखं ते एका चौकटीत राहायची सवय लागते. चौकटीची सुरक्षितता बरी असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळे सर्व काळात विनोदात, लेखनातच नाही अभिनयात सुद्धा, विनोदी अभिनयात सुद्धा 5-10 चांगले विनोदी नट असतात तेव्हा 1-2च चांगल्या विनोदी अभिनेत्री असतात. दुर्दैवाने त्याही खूपदा आपला लठ्ठपणा, आपला एक तुटका दात, आपला तिरळेपणा हा वापरतात. म्हणजे पुन्हा त्या नॅचरल ॲट्रिब्यूट्सचा वापर करतात, प्रतिभेचा करत नाहीत.
हे काही फारसं कौतुकाचं नाही आहे, पण आजही असंच आहे. माझ्यानंतरही मोठ्या संख्येने विनोदी लिहिणाऱ्या मुली बायका आल्या आहेत असं मला दिसत नाही. अर्थात माझं कदाचित आता तेवढं वाचन राहिलं नसेल. एक मला खूप कुतूहल वाटतं, ज्याचं मला उत्तर कळलं नाही आहे, पण मी आपल्या पुढे मांडते. ते असं आहे की जुन्या काळामध्ये रूढी परंपरांची चेष्टा करणारा मराठी विनोद आज सुधारणांची चेष्टा करतो, आधुनिकतेची चेष्टा करतो. म्हणजे आम्हाला जवळजवळ भीतीच वाटते आहे की हा जो वेगाने चाललेला सगळा बदल आहे हा आम्हाला कुठे नेऊन टाकेल, आम्हाला झेपेल की नाही. त्यापेक्षा त्याची चेष्टा करूया, त्याच्या दूर राहूया. तर हे पूर्ण चित्र कसं बदललं, म्हणजे सुरुवातीला जे मी म्हटलं होतं ना की लेखकाच्या मागे कालखंड असतो त्याचा, तर 90 नंतर ज्या वेगाने सगळं बदलत चाललंय ते स्वीकारणं बहुधा आपल्याला कठीण जात आहे. म्हणून त्याची चेष्टा करूया, त्याच्यात चुका काढूया. आमचं पहिलंच होतं हे खूप छान होतं, संपूर्ण पुनरुज्जीवनवादी ट्रेट किंवा धागा आत्ताच का एवढा आला, कारण आपल्याला भीती आहे या सगळ्याची असं आपल्याला दिसतं. मगाच्या बायकांच्या विनोदाच्याबद्दल एक मुद्दा छोटासा राहिला की त्यातल्या त्यात वेस्टर्न इन्फ्लुएन्समधनं ज्या बायका आलेल्या होत्या, म्हणजे शकुंतलाबाई परांजपे, गौरी देशपांडे, ह्यांना जरा तरी तो अबॅन्डन झेपला. आमच्या इतपत घरगुती पांढरपेशा मध्यमवर्गीय बायकांना तो फारसा काही झेपलेला नाही. एक खूप महत्त्वाचा आत्ताचा ट्रेट आहे तो मला सांगायला आवडेल की गंभीर लेखनातून विनोदी सूचना खूप होत आहेत. म्हणजे निशाणी डावा अंगठा हे पुस्तक जर कोणी वाचलं असेल, रमेश इंगळे उतरातकर यांचं, त्यात त्या संपूर्ण सर्व शिक्षा अभियानाचं जे केलेलं आहे ना त्यांनी, हे वरकरणी आपल्याला किती विनोदी वाटतं आणि ते किती गंभीर आहे खरं म्हणजे, हे खूप अभ्यास करण्यासारखं आहे. सतीश आळेकरांची जी नाटकं आहेत सगळी, महानिर्वाण असेल, आताचा ठकीशी संवाद मी पाहिलं नाही, मला माहिती नाही, पण आळेकरांच्या नाटकामध्ये अतिशय गंभीरपणे काही विनोदी सूचना त्यांनी केलेल्या असतात. म्हणजे मग काय, शेवटी आपल्याला कुठे यायचं आहे, विनोद नष्ट झाला का, तर नाही, त्याचा चेहरा बदलतोय. पारंपरिक मराठी विनोद हा शब्दनिष्ठ होता, लिहिणारे व्यासंगी विद्वान होते, त्यांचा संस्कृतवर मराठीवर प्रभुत्व होतं, त्याच्यामुळे शब्दांशी खेळ करणं त्यांना सोपं जात होतं. आज दिवसांनी एकेका दिवसांनी लोकांचं भाषिक प्रभुत्व जात चाललंय. मी जे पहिलं जे सांगितलं हास्यास्पद लिहिणं, हे भाषिक प्रभुत्व नसल्याचंच लक्षण आहे ना. ज्यांना हास्यकारक आणि हास्यास्पद यातला फरक कळत नाही. मध्यंतरी माझ्याकडे एक तरुण विद्यार्थी आला होता आणि मला म्हणाला की माझ्यात खूप मार्दव आहे. म्हटलं म्हणजे काय रे, अहो मर्द आहे ना म्हणाला मी. आता मर्द आणि मार्दव ह्याचं काहीच साम्य नाही आहे, ते मृदुतापासून केलेलं भाववाचक नाव आहे, पण त्याला ते कानाला सेम वाटतंय म्हणून तो बोलतो आहे. अशा प्रकारे भाषिक पकड वेगाने जात चाललेली आहे समाजावरची. त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या हे न करता दृश्य विनोद जास्तीत जास्त करावा. याबाबत मला असं थोडं वाटतं की आमच्या मागच्या पिढ्या, महायुद्ध काळातल्या पिढ्या, स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या पिढ्या ह्या इंग्रजी विनोदावर पोचलेल्या आहेत. इंग्रजांचा विनोद इंग्रजांसारखाच थोडा सौम्य, संयत, थोडासा गालातल्या गालात हसवणारा, कोणाच्या थेट उद्दिष्ट न करणारा. आज आपल्याकडे अमेरिकन स्लॅपस्टिकची मजा आहे सगळी, किंवा तिची सत्ता आहे मजा म्हणण्यापेक्षा. त्याच्यामुळे संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्री ज्याच्यावर आधारित आहे तो अमेरिकन स्लॅपस्टिक विनोद. म्हणजे लठ्ठबाई केळीच्या सालावरून पडते आहे, किंवा इतकी लठ्ठ आहे की ती दारामध्ये अडकलेलीच आहे वगैरे अशा प्रकारचे. किंवा प्रत्येक पुरुषाला साडी नेसली तरच विनोद होणार, त्याला काही पुरुषाच्या वेशामध्ये कोणी त्याला हसेल याची अजिबात खात्री वाटत नाही, अशा प्रकारचा. तर हा जो दृश्य विनोदाचा पगडा आहे, म्हणजे एकेकाळी मराठी लेखकांनी शब्दातून दाखवायचा प्रयत्न केला, एवढा त्यांचा शब्दांवर विश्वास होता. आज अनेकांपाशी तो विश्वास नाही. त्यामुळे मग ते सारखं सगळं बटबटीतपणे तुम्हाला दाखवतायत, ते तुमच्या अंगावर येत आहे असं काहीतरी वाटतं. शेवटी मला हेच सांगायला आवडेल की विनोद संपला असं कधी असूच शकत नाही. नवरसातला एक रस असतो तो कसा नष्ट होईल,
तो राहणारच आहे. पण त्याचा पण चेहरा काळाबरोबर बदलतो आहे. आज शहर आणि खेडी ह्याच्यात एवढं अंतर नाही. आज रूढी चालीरीती ह्यांचा त्रास लोकांना होत नाही, कारण लोक त्या अंगाला लावूनच घेत नाहीत अनेक ठिकाणी. त्याच्यामुळे मग आजचा विनोदाचा विषय कुठला असेल तर मग दृश्य काहीतरी कसा असेल, तो कसा दाखवावा अशासारखा हे चाललेलं आहे. एक फायदा आता असा आहे की सगळ्या व्यवसाय क्षेत्रातली माणसं लेखनात आली आहेत. पूर्वीच्या आमच्या तरुणपणच्या लेखनामध्ये माणसं फार तर प्राध्यापक असायची किंवा भटजी असायची. कथा कादंबऱ्यातली मुख्य पात्र ही प्राध्यापक मराठीची असायची, क्लार्क असायची बँकेत, विम्यात वगैरे, किंवा भटजी पारंपरिक व्यवसाय करणारी अशी असायची. आज नाना व्यवसाय क्षेत्रातली माणसं लिहितात. ते एक डॉक्टर लिहितात बघा अनुभवमध्ये, किती सुंदर असतात ते लेख. ते कोकणात जाऊन डॉक्टरी करतायत आणि कोकणातली डॉक्टरी कशी चालते, फार सुंदर ते लेखक लिहितात. कुलकर्णी आडनाव आहे, पहिलं नाव मला आठवत नाही. म्हणजे ग्रामीण भागात आधुनिक मेडिसिन प्रॅक्टिस करणारा माणूस, त्याचं जग कसं ते आवर्जून दाखवत आहेत. किंवा सॅबी परेरा वगैरे ही ख्रिश्चन माणसं मराठीमध्ये विनोद लिहित आहेत, जे माझ्या तरुणपणी हे झालं नसतं. तेव्हा शेवटी मला हे जरूर सांगायला आवडेल की विनोदाची वृत्ती आहे, कल्पना आहे. जोपर्यंत समाजात श्रेणी राहतील तोपर्यंत समाजात विनोद राहील. माझ्यापेक्षा खाली कोणीतरी आहे, माझ्यापेक्षा वर कोणीतरी आहे सामाजिक अर्थाने. तो जो वर आहे त्याचा मला राग येतो, पण मी त्याची सत्ता मोडू शकत नाही. मग मी काय करेन तर मी थोड्याशा खोड्या काढीन, मी चेष्टा करीन, मी गंमत करीन, आणि ह्या श्रेणी नेहमीच राहणार. एक प्रसिद्ध विनोद आहे की पुण्यातल्याच एका बसमधनं एक अतिशय खेडवळ बाई चाललेली असते आणि बस कंडक्टर, ती बस डेक्कनवरून निवारावरून पुढे जाणारी अशी ती असते. आणि मग तिकडे वाटे स्मशानभूमी हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तेव्हा तो मनुष्य सारखा तिला, कुठे जायचं आजी, तुम्हाला कुठे जायचं आहे, असं खोड्या काढत राहतो. आणि वैकुंठच टापला का वगैरे चेष्टा करत असतो तिची. उतरताना तिचा राग अनावर होतो. ती हातात 5ची नोट घेऊन बसलेली आहे. शेवटी उतरताना ती संतापून म्हणते, मगाधरनं स्टाप काय म्हणतोच रे मुर्द्या, वैकुंठ हा स्टाप नसतो, काही फुलस्टाप असतो. आता फुलस्टाप असतो हे कुठून आलं त्या बाईच्या मनात? तिला तर तुम्ही म्हणू शकणार नाही तुम्ही ह्याचा विनोद चोरला त्याचा, कारण ती जेमतेम साक्षर आहे. इतकी तिच्या मनात तगमग झाली की अख्ख्या बस समोर हा माझी चेष्टा करतोय, वैकुंठाला उतरायचं म्हणतोय. मग मी त्याची कशा प्रकारे पाणउतारा करीन, तेव्हा मी विनोदानीच फक्त करू शकते. विनोद हे कमी श्रेणीच्या माणसाकडे असणारं हत्यार आहे, ते तसंच राहील. त्यामुळे विनोद हा नेहमीच राहील. त्याला उत्तमच बुद्धिमत्तेची गरज असल्याने तो नेहमी कमीच प्रमाणात राहील. आमचे बेहरे म्हणायचे की शॉर्ट सप्लायमधली कमोडिटी आहे ती. हे बेहरे म्हणजे जत्राचे बेहरे, जर आपल्याला पूवी बेहरे, त्यांनी एका टप्प्यावर जत्रा साप्ताहिक बंद केलं की मला सातत्याने चांगलं विनोदी लेखन मिळत नाही आहे, म्हणून मी हे बंद करतो आणि फक्त वार्षिक काढीन वगैरे अशी ती गोष्ट आहे. पण ते नेहमी म्हणत असत की विनोद हा नेहमी शॉर्ट सप्लायमधली कमोडिटी आहे, म्हणूनच तिची किंमत आहे. कारण जे सारखंच भळाभळा चहूबाजूने येत आहे, जसं आज हास्यजत्राचं आपलं काय होतं मग काही वेळानंतर, केव्हाही बटन दाबलं की ते दिसणारच आहे ना, मग त्याच्यात बुद्धिगम्यतेचा फारसा काही प्रश्न येणार नाही. त्याच्यामुळे ह्या अर्थाने विनोदाला मरण नाही. विनोद परवा काल आज उद्या हा सर्व काळ असेल. आपल्याला त्याच्याशी जमवून घ्यावं लागेल. आता माझ्यासारखी बाई आहे, मला भाषिक प्रेम खूप आहे, आकर्षण आहे. मी सारखं शाब्दिक कोट्या शोधत बसले तर मला नाहीच मिळणार आहेत आणि मला वाटणारच आहे की हा विनोद नाही आहे चांगला. पण मला हे स्वीकारावं लागेल की आज आसपास भाषेचं काय चालू आहे, तर लेखनातही तेवढंच होणार आहे. मी फार अपेक्षा आत्ता काही करायला नको आहेत. त्याच्यामुळे जो विनोद येईल तो, आणि व्यापारी विनोद सोडून, आणि विनोदाचा सगळ्यात मोठा शत्रू काय तर सक्ती. आणि माध्यमांना ती सक्ती आहे ना, रोज अर्धा तास काहीतरी गाणं घालायचंच आहे. 12 महिने रोज रात्री 8:30 का 9 काय वेळ झाली की तो अर्धा तास विनोद आहेच. आम्ही लोक वर्षात 4-5 गोष्टी लिहिल्या तर फार अशी परिस्थिती.
कसं जुळणार त्यांचं आणि आमचं, किंवा कसा टिकणार तो दर्जा, तेव्हा ती अपेक्षाच करायला नको. मी असं म्हणेन की उद्या परवासुद्धा बिगर व्यापारी स्वरूपाचा विनोद हा निर्माण होत राहावा आणि तो राहील. आजही माध्यमातला विनोद म्हणजे ट्विटर, व्हॉट्सॲप वगैरेवर काही अतिशय बुद्धिमान विनोद येतात, पण ते छोटे छोटे असतात. त्याचं पूर्ण पुस्तकात लेखात रूपांतर करण्या एवढा उत्साह कोणाला नसतो. अगदी खरं सांगायचं तर मराठीत लेखक व्हावं अशी महत्त्वाकांक्षा आज किती तरुणांना वाटत असेल, मला शंका आहे. मला गंभीर शंका आहे. आणि ती नुसती पैशासाठी नाही. पैसा हा विषय झालाच. मी पूर्वीपासून म्हणते मराठी लेखकांना पैसे मिळतात तेव्हा पैसेच मिळतात, रुपयेसुद्धा मिळत नाहीत. तेव्हा पैसे हा मुद्दा नाही, रीच, पोचण्याचा मुद्दा आहे. तुम्ही छोटंसं रील करून टाका हो, काही तासात त्याला हजारो माणसं बघतात ना. मी भयंकर खटाटोपाने आवाज दिवाळी अंकात एक कथा लिहिली, तरी आवाज म्हणजे वाचलं जाणार आहे. किती लोक वाचतील, किती काळ वाचतील, मग मी माझी शक्ती बुद्धी त्यावर खर्चावी का, असे प्रश्न पुढच्या माणसांना जरूर पडतील. आम्ही आदतचे मजबूर आहोत, ते असू, त्याला काही इलाज नाही. शेवटी मला एक जरूर सांगायला आवडेल, माझी वेळ संपत आली आहे, की आपणही अनावश्यक विनोदाचा हव्यास सोडला पाहिजे. जसं म्हणतात ना की नागरिकांना त्यांच्या लायकीचं सरकार मिळतं, मला असं वाटतं की आपल्याला आपल्या लायकीचा विनोद पण मिळतो. आपण का नाही विशिष्ट कार्यक्रम आवडत तर तो बंद करत, आपण का नाही त्याची तक्रार करत, आपण का तो चालवून घेतो, हा पण आपण विचार करायला पाहिजे. आपल्याला जर ते चालतंय असं आपण म्हटलं तर चालवणारे खूप आहेत, कारण चालवणारी यंत्रणा आपल्यापेक्षा खूप मोठी आहे. पण त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे का ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. अखेरीस मी असं म्हणेन की जशी भाषा अमर आहे तसाच विनोदही अमरच आहे. तो वापरणाऱ्यांनी अधिकाधिक तारतम्य बाळगण्याची वेळ आलेली आहे. त्याबद्दलची एक छोटीशी उपमा सांगून मी आपला निरोप घेते. आपण एवढा 1 तास माझा ऐकून घेतल्याबद्दल आणि विनोदाला अंमळ गंभीरपणे हाताळलेलंही घेतल्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे. एकाने उर्दू शायरांनी खूप छान म्हटलं होतं एकीकडे की विनोद कसा असतो, तेवढं उर्दू मला आता येणार नाही पण अर्थ सांगते, हा अंड्यासारखा आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे काय तर अंडं घाईघाईने फोडून तव्यावर टाकलं तर क्षणभर सर्वत्र खूप वास पसरतो, पण ते खाऊन नष्ट होतं. उलट ते जर पुरेसा वेळ देऊन उभू दिलं तर त्यातून नवा जीव जन्मतो. तेव्हा विनोदाचे जे विचार किंवा कल्पना सुचतात त्या तत्क्षणी व्हॉट्सॲपवर लिहून 10,000 लाईक्स मिळवून समाधान मानायचं आहे का त्या उभू द्यायच्या आहे, त्याचं पूर्ण रूपांतर कथेत, कादंबरीत व्हा एवढा वेळ द्यायचा आहे आणि तो दिल्यावरती त्याचा परिणाम पुढे 10-20 वर्ष वाचकांच्या, श्रोत्यांच्या प्रतिसादातून घ्यायचा आहे. हा निर्णय ह्याच्यापुढे मराठी लेखकांनाच करावा लागेल असं मला वाटतंय. एवढी वर्ष या क्षेत्रात राहून, वावरून, बघून मला जे काही कळलं ते मी माझ्या बाजूनी सांगितलं आहे. अनेक नावं राहिली असतील मला कल्पना आहे, पण मी मुख्यत्वे ठळक टप्पे सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला. अखेरीस मी असं म्हणेन की तुम्हा तो शंकर सुखकर हो, तसा तुम्हा तो विनोद सुखकर हो. धन्यवाद. धन्यवाद मंगलाताई. आपण आता आजच्या सत्राच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. वसंत व्याख्यानमालेसाठी ज्यांचं सहकार्य लाभलं त्या चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, पुना गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगीळ ज्वेलर्स, पितांबरी प्रोडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमानोरा, PNG एक्सक्लुझिव्ह या सगळ्यांचं ऋण मी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व श्रोते आज इथे उपस्थित राहिलात आणि या व्याख्यानाचा आनंद घेतलात त्याबद्दल तुमचेही सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि विशेष म्हणजे हे सत्र ज्यांनी चैतन्यमय केलं, ज्यांच्या या व्याख्यानासाठी आपण इथे जमलो होतो त्या मंगलाताई गोडबोले यांचे मी विशेष आभार मानतो. आणि त्यांनी आपल्याला सुरुवातीला बघितलं तर गोके भटांच्या विदूषकापासून सुमारे 2000 वर्षापूर्वीच्या काळापासून त्यांनी सुरुवात केली आणि त्या अगदी आत्ताच्या घडीपर्यंत त्या येऊन पोहोचल्या. विनोदाचं भूतकाळातलं स्थान आणि वर्तमान हे त्यांच्या या सगळ्या आढाव्यातून, त्यांच्या व्याख्यानातून त्यांनी स्पष्ट केलं. आपल्याकडे असं म्हणतात की विनोद हे जेवणातला मिठासारखा आहे,
त्याप्रमाणे तो थोडासा असला तरीसुद्धा पूर्ण जेवणाला चव आणण्याचं जे मिठाचं सामर्थ्य असतं ते या विनोदातून आपल्याला दिसतं. आणि म्हणून ताईंनी जो आत्मविश्वास व्यक्त केला आहे की पुढेसुद्धा हा विनोद वेगळ्या स्वरूपात का असेना पण अबाधित राहील, तो संपला असं आपल्याला म्हणता येणार नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशी आशा बाळगूया की ताईंचं पण लेखन आपल्याला वाचायला मिळेल आणि आणखीन नवीन नवीन लेखकही भविष्यात आपल्यासमोर वेगवेगळ्या पद्धतीने ह्या एका वेगळ्या रसाला, जो हास्य हा महत्त्वाचा रस शास्त्रात मानला जातो, त्याला प्राधान्य देणारं लिखाण करतील. पूर्वीच्या काळापेक्षा एक वेगळा प्रकार आपल्याला बघायला मिळतो की आजकाल थोडं काही बोललं की लगेच लोकांची मनं दुखावतात, जे पूर्वी होत नसे. पण अशी मनं न दुखावणारे सुद्धा विनोद हे उत्तम पद्धतीने करता येतात आणि जे लोकांना भावतात त्याचं श्रेय अर्थातच त्या लेखकाचं असतं. आणि अशा पद्धतीनेच उत्तम लेखन करणाऱ्या व्याख्यात्या आज आपल्याला इथे लाभल्या होत्या आणि त्यांचं अर्थातच हे व्याख्यान आपण सर्वांनी ऐकून आपले कान तृप्त झाले आहेत असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळेच तुमच्या या व्याख्यानाने आम्ही धन्य झालो, यात वाद नाही. आता आजचं व्याख्यानाचा कार्यक्रम, आजचं सत्र संपलं असं जाहीर करतो. पुन्हा उद्या पुढच्या व्याख्यानासाठी संध्याकाळी 6 वाजता आपण इथे भेटूया. धन्यवाद.